नमस्कार. ओम श्री विष्णवे नमः. गीतेच्या 15व्या अध्यायात म्हणजेच पुरुषोत्तम योगात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की मी सगळ्यांच्या हृदयात वास करतो. आपण सारे त्याचेच तर आहोत. म्हणूनच इथे जमलेल्या सगळ्यांमध्ये असलेल्या पुरुषोत्तमाला वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात. अधिकस्य अधिकम फलम याची अनुभूती घेण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा अर्थ आपण या प्रवचनमालेत समजून घेणार आहोत. याचे आयोजन श्री व सौ साने यांनी केले आहे. त्यासाठी विद्वान विदुषी माधवीताई जोशी आपल्याकडे आले आहेत. त्यांना आपल्या सर्वांतर्फे नमस्कार आणि त्यांचे हार्दिक स्वागत. दीपप्रज्वलनासाठी त्यांना आणि मी सौ साने यांना आता विनंती करते. रास्ते काका इथे आलेले आहेत, त्यांनाही मी पुढे येण्याची विनंती. श्रीमती गणपुले माझी आई, माधवीताई आता हाराने पूजन करताय. या तसबिरीबद्दल थोडंसं सांगतो. ही 75 वर्षापूर्वीची तसबीर आहे, म्हणून आम्ही मुद्दाम ही ठेवले. त्याला सगळं जे काम केलं आहे वरती ते सगळं ओरिजिनल वस्त्र आहेत त्याच्यावरती आणि सोन्याने पूर्ण मडवलेली आहे. अशी पूर्वी आपल्या घरांमध्ये दिसायच्या की त्याच्यावर कापडाचेच वस्त्र केलेले असायचे, तसं आहे. तर संपल्यानंतर मुद्दाम बघून जा, खूप जुनी तसबीर आहे. धन्यवाद. आता सौ साने आणि त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप प्रथेप्रमाणे शंकराचार्यांचं गणपती स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणतील. त्यानंतर आपण माधवीताईंची ओळख करून घेणार आणि त्याच्यानंतर प्रवचनाला सुरुवात करूया. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिदेवदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं न ते दरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं नमस्सुरारिनिर्जनं नतातिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं
शङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरम् दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृता नमस्करोमि भास्करम् अकिञ्चनातिमार्जनं चिरन्तनोऽतिभाजनम् पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम् प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणम् कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तरम् मृदन्तरै निरन्तरौ वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं महागणेश पञ्चरत्नमादरेण योऽन्वहम् प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगताम् अदोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति शोचिरात् इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं महागणेश पञ्चरत्नस्तोत्रम् ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ विश्वविश्वषट्कारो भूतभव्यभद्रभुः भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययपुरुषसाक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंह वपुषीमान् केशव पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महासनः अनादिनिधनो दाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्रष्टा सविष्ट सविरोधिवः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूत श्रीकपूर्धामं पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः संवत्सरो व्यालः प्रत्यय सर्वदर्शनः अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतां वृषाकपिरमेयात्मा सर्वयोग विनिस्मृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा समितः समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहु शिरार्भभ्रुर्विश्वयोनि शुचिश्रवाः अमृत शाश्वत स्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वग सर्वविद्वानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदं व्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्भ्रंश चतुर्भुजः ब्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदाधिजः अनघो विजयो जयता विश्वयोनि पुनर्वसुः उपेन्द्रो वामन प्रांशुरमोघ शुचिर्युजितः अतीन्द्र संग्रह सर्गो दूतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यसा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो
महावीर्य महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश वपुश्रीमान् नमेयात्मा महाधिरुक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सतां गतिः अनिरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदाम्बरिः मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभसूतपा पद्मनाभ प्रजापतिः अमृत्यु सर्वदृक्सिंह सन्दाता सन्दिगांसिरः अजो दुर्मर्षणशासा विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिर्गारधीः अग्रणी ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रवर्धनः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्मुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धिसाधनः वृषायी वृषभो विष्णुर्वृषभरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिविविष्ट प्रकाशनः ओजस्ते ज्योतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्रस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भो भानुशशबिन्दु सुरेश्वरः औषधं जगतसेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभाव्यवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम काम प्रद प्रभुः युगादिकृदिगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजनन्तजित् इष्टो विशिष्टशिष्टेश शिखण्डी नौशौर्षः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजः अपानिधिरधिष्ठानम् अप्रमत्त प्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरन्दरः अशोकसारणसार शूरशौरी जनेश्वरः अनुकूलशतावर्तो पद्मी पद्मनिवेक्षणः पद्मनाभो रवीन्द्राक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्दिरुद्गौरधात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशर्भो भीमसमयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवान् अमिताशनः उद्भवाक्षो गणो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानतो दृढः परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भो शत्रुघ्नो व्याप्तो वायुरोक्षलः ऋतुसुदर्शन काल परमेष्टि परिग्रहः उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वलक्षणः विस्तार सावर साणुं प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्तविष्टोर्भुर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमः क्षाम समीहनः यज्ञईजो महेजश्च क्रतुः सत्रं सताङ्गतिः सर्वदर्शे विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विनारणः स्वापनो सौषो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मकृत् धर्मी सदसक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गवसिनेमि सत्त्वस्य सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देववृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः
सोमपोमृतपः सोम पुरुजित् पुरुषोत्तमः विनयो जय सत्यसन्धो दाशार सात्वताम्पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महार स्वाभाव्यो जितामित्र प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द सत्यधर्मादिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्थिशिलाध्यक्षो महाशृङ्ग कृतान्तकृत् महावराहो गोविन्द सुषेण कनकाङ्गदिः पुर्योगवियोगनो गुप्तशक्रगदाधरः वेदास्वाङ्गोजितः कृष्ण दृढसङ्घर्षणोचितः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामलाः भगवान् भगानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसप्तमः सुधन्वा खण्डपरशु दारुणो द्रविणप्रदः दिवसभृक् सर्वदृक्व्यासो वाचस्पतिर्योनिजः साम निर्वाणं भेषजं विशक् संन्यासकृशमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शिवाङ्गशान्तिदस्रष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिर्वर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांवरः श्रीधरश्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान् लोकात्रयाश्रयः स्वक्षसङ्ग शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्ति छिन्न संशयः उदीर्ण सर्वतश्चक्षुरनीश शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथो प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमि वीर शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः कामदेव कामबाल कामिकान्त कृतागमा अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः सव्य प्रिय सोत्रं स्तुति सोतारण प्रियः पूर्ण पूर्णहिता पुण्य पुण्यकीर्तिर्नामयः मनोजव सतीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासस्यामुनः भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथा पराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिर्मूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः एकोनैकसवक्कं किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमागो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो धृताशिरश्चरश्चलः अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदुः सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः तेजो वृषो द्युतिधर सर्वशस्त्रभृतामरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविलेकवात् समावर्तो निवृतात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरार्यः शुभाङ्गो लोकसारङ्ग सुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भव सुन्दर सुन्दो रत्ननाभ सुलोचनः अर्को वाजसन शृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरः महावृतो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुद कुन्दर कुन्द पर्जन्य पावनो निलः अमृतांशो मृतवपु सर्वज्ञो सर्वतोमुखः सुलभ सुहृद सिद्ध शत्रुजित् शत्रुतापनः नगरो दुम्बर श्वस्त चाणुरान्ध्र निषूदनः सहस्राक्षि सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिरनुद्योषितो भयकृत् भयनाशनः अणुर्बृहत् कृशस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अद्रुत स्वद्रुत स्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभूत् कथितो योगी योगीश सर्वकामदः
आश्रमश्रमणश्याम सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयितादमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होर प्रियकृत् प्रीतिवर्धनः विहाय स गतिर्ज्योतिः सुरुचिर्बुद्भुग्विभुः रविर्विरोचनः सूर्य सविता रविलोचनः अनन्तभूत उद्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्ण सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्ति स्वस्ति गृह स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्र कुण्डली चक्री विक्रमूर्जित शासनः शब्दातिगः शब्दसः शिशिर शर्वरीकरः अक्रूरपेशलो दक्षो दक्षिणक्षमिणावरः विद्वत्तमो वीतभय पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनपर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्रीजितमन्युर्भयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जन्मजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो दाता पुष्पः सप्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारो प्राणदः प्रणवप्रणः प्रमाणं प्राणनिलय प्राणभूत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजराधिकः भूर्भुवः स्वस्तरुस्तार सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभुग् यज्ञकृत् यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधनः यज्ञातकृत् यज्ञगुह्य मन्नमन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नन्दन श्रेष्ठा क्षितीश पापनाशनः शङ्खवृन्नन्दकी चक्री शारङ्गन्वागदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्य सर्वप्रणायुधः सर्वप्रणायुधो नमैति हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्. विदुषी माधवीताईंची ओळख करून देण्याचं भाग्य मला लाभलं आहे, यासाठीही त्या पुरुषोत्तमाचेच आभार. माधवीताई जोशी तत्त्वज्ञान व संस्कृत विषयात पदवीधर झाल्या. पुण्यातील मुलींच्या अंधशाळेत 22 वर्ष त्या संस्कृत व भाषा विषय ऑनररी शिकवत होत्या. गेली 20 वर्ष त्या गीता धर्म मंडळ या संस्थेसाठी अनेक स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन आणि परीक्षण करतात. टिळक विद्यापीठाच्या संस्कृत परीक्षांचं संयोजन व परीक्षण यातही त्यांचा सहभाग असतो. कोथरूडमध्ये 9 ठिकाणी त्या गीता संथा वर्ग चालवतात. गीतेतील विविध अध्यायांवर निरूपण करतात. गीता धर्ममंडळाच्या संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धेच्या प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी योगी अरविंद, गुरुदेव रानडे, दासबोध अशा विविध विषयांवर त्यांची प्रवचने झाली आहेत. अरविंद आश्रमतर्फे पाँडिचेरी, नैनिताल, ऋषिकेश इथे आठवड्याची स्वाध्याय शिबिरे त्यांनी घेतली आहेत. शृंगेरी शंकराचार्यांकडून गीता कंठस्थ पुरस्कार, ज्ञानमयी संस्थेचा वाणी वैभव पुरस्कार, गीता धर्ममंडळाचा पार्थ सखा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. आद्य शंकराचार्यांच्या जीवनावर ज्ञानभास्कर तसेच तत्त्वज्ञान व स्तोत्र रचनांवर आधारित पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. तर अशा या विविध विषय, विशेषतः गीता या विषयावर उत्तम पकड आणि सखोल ज्ञान असलेल्या विदुषी श्रीमती माधवीताईंचं आपण जोरदार स्वागत करूया. अतिशय उत्साहाने हे प्रवचन आयोजित केल्याबद्दल श्री व सौ साने यांनाही मनपूर्वक धन्यवाद देऊयात. यापूर्वीही 2018च्या मेमध्ये अधिक मासात जगद्गुरू शंकराचार्य या विषयावर माधवीताईंचं सुंदर रसाळ प्रवचन इथे झालं होतं आणि त्याला उत्तम प्रतिसाद आपण सर्वांनी दिला होता. यावेळीही आपण सर्वजण असाच या प्रवचनाचा लाभ घेऊयात. माधवीताईंना मी आता प्रवचन सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानन्न विलेपनन्न कुसुमन् नालङ्कृता मूर्धजा वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। असं सर्वांना वंदन केलेलं आहे। सुरुवातच आपण शांताकारंपासून केलेली आहे। आज अर्थातच विष्णू सहस्रनामाचा आपण त्याच्यातला अर्थ समजून घेणार आहोत। पण आत्ता या माझ्या नेहमीच्या 3 प्रार्थनाद्वारे माझ्या 3 आराध्य दैवतांना प्रथम वंदन केलेलं आहे। अर्थातच वक्रतुंड महाकाई आपल्या सगळ्यांना परिचित अशी प्रार्थना आहे। आपल्या कोणत्याही कार्यामध्ये किंचितही विघ्न येऊ देऊ नये म्हणून त्याला पहिल्यांदा त्याची आळवणी केली आहे, त्याचे आशीर्वाद मागितलेले आहेत। आपली ही 4 दिवसाची प्रवचनमाला निर्विघ्नपणाने पार पडावी। आता वरुण राजाची आत्ता तरी कृपा झालेली आहे, पण पाऊस पडणारच ना। आता जुलै महिना आहे तर पाऊस पडणारच, पण तरीसुद्धा त्याचं काही वैषम्य मानायचं नाही। कारण उपनिषदातच सांगितले तपंतम न निंद्यात वर्षंतन न निंद्यात। उगीच तक्रारच करायची नाही की आज किती गरम होतं आहे, आज किती पाऊस, त्या सीझनप्रमाणे ते होणारच। त्यामुळे कशाचीही तक्रार नाही आहे, पण तरीसुद्धा एवढा पाऊस दिवसभर असतानासुद्धा तुम्ही किती मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला आहेत, त्यामुळे तुम्हालाही मी वंदन करते। आता हे सगळं करत असताना आता हे निर्विघ्नपणाने पार पडावं असं तर म्हटलंच। अर्थातच दुसरी प्रार्थना मी सद्गुरूंना केली। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया, ज्यांनी आमच्या जीवनातला अज्ञान दूर केला, अज्ञानाचं अंधार दूर केला आणि प्रकाश आणला, ज्ञानाचा प्रकाश आणला, त्या सद्गुरूंना म्हणजे माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे। आणि तिसरं वंदन मी केलं आहे ते शारदा मातेला वंदन केलेलं आहे। कारण वाणीची देवता जी आहे ती शारदा माता आहे ना, त्यामुळे शारदेच्या माध्यमातूनच हा संवाद होणार आहे। हे व्याख्यान नाही बरं का, उगीच तुम्ही गंभीर चेहरेसुद्धा करू नका। हा आपला संवाद आहे आणि इतका गोड संवाद आहे। हा अधिक मासानिमित्त आपण विष्णूची सहस्रनामं समजावून घेणार आहोत, त्यामुळे हे व्याख्यान नाहीच आहे, हा आपला संवाद। आणि इथे मला दिसत आहेत तर जवळजवळ 80% लोक माझे परिचितच आहेत, म्हणजे माझ्या विद्यार्थिनी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, माझे कोणी शिक्षिका आहेत, असे अनेक लोक माझे परिचितच आहेत। त्यामुळे वेगळं काही दडपण घेण्याचं काही कारणच नाही, तुम्हालाही नाही आणि मलाही नाही। त्यामुळे दुसरं वंदन सद्गुरूंना केलं आहे, तिसरं वंदन शारदा मातेला केलेलं आहे। आणि त्या वंदनात असं म्हटलेलं आहे की बाकीचे अलंकार एखाद्या वेळेस झिजतील, हरवतील, चोरीला जातील, पण वाणी हा असा एक अलंकार आहे की तो जो कोणीही हिरावून घेत नाही तुमच्याकडनं। आणि म्हणून अशा वाणीच्या देवता अशा शारदा मातेला तिसरं वंदन केलेलं आहे। आणि अर्थातच हा सगळा कार्यक्रम आयोजित करणारे श्री व सौ साने आणि एकूणच साने कुटुंबीय या सगळ्यांचं मी अगदी मनःपूर्वक आभार मानते, त्यांना धन्यवाद देते। आणि श्रोते, आपण सगळे इथे जमलेले आहात आणि आपण सगळे श्रोते म्हणजे नुसते श्रोते नाही आहात, तर साक्षात जगदीशाच्या मूर्ती आहात। आणि आपल्यातल्या सगळ्यांच्या हृदयस्थ अशा आत्मारामाला वंदन करून आज आपल्या कार्यक्रमाला आपण नक्कीच प्रारंभ करणार आहोत। आज अधिक मासाचा आज दुसरा दिवस आहे, कालच अधिक महिना सुरू झाला। आणि गंमत अशी आहे की हा अधिक आहे तो श्रावण अधिक आहे। 19 वर्षांनी हा आलेला आहे आणि साधारणपणे दर 19-20 वर्षांनी श्रावण अधिक येतो। आधी श्रावण महिना किती आनंदाचा, श्रावण महिना आधी स्त्रियांच्या तर अतिशय प्रिय, कधी सुरू झाला आणि कधी संपतो आहे असं कळतही नाही। शिवामूठ आहे, मंगळागौर आहे, श्रावणी शुक्रवार आहे, काय शनिवारचं मुंजा ब्राह्मण जेवायला घालणं, कितीतरी आदित्य राणूबाईचं व्रत आहे, असा श्रावण सुरू होतो आणि असा संपतो। आणि त्याच्यामध्ये अधिक आला आहे, त्यामुळे अधिकस्य अधिकम फलम हे तर आहेच आहे। पण ह्या अधिक महिन्यावर एक संस्कृत थोडंसं काव्य वाचून दाखवते। 12 महिने चांद्र महिने किंवा आपले मराठी महिने 12 आहेत। अस्ति द्वादश मासेषु पंचम श्रावणो वरहा, 5वा महिना जो श्रावण आहे तो वर म्हणजे श्रेष्ठ आहे। अस्ति द्वादश मासेषु पंचम श्रावणो वरहा आरब्धो अधिकम मासोयम श्रावणो मंगल शुभ। आणि आता त्याच्यात अधिक महिना आला आहे, त्यामुळे हा श्रावण महिना अधिक मंगल अधिक पवित्र झालेला आहे। श्रावणे श्रवणम श्रेयम, श्रावण महिन्यात श्रवण करणं हे अतिशय श्रेयस्कर आहे, कल्याणकारी आहे। श्रावणे श्रवणम श्रेयम
पठनं पूजनं प्रियं. पठण करणं, पूजन करणं हे परमेश्वराला अतिशय प्रिय आहे. म्हणून तर श्रावणात अनेक सण आहेत, उत्सव आहेत. त्यामुळे श्रावणे श्रवणं श्रेयं पठनं पूजनं प्रियं भवतु भगवत भक्ती भजनं भगवत स्तुती. मग काय करायचं याच्यात? भगवत भक्ती आहे, स्तुती करायची. आपल्याला जेवढी काही स्तोत्र येत आहेत त्या वारी ते स्तोत्र म्हणायचं. अधिकस्य अधिकं पुण्यं प्राप्यते पुण्यकर्मणा तस्मात् सत्कर्मसंस्कारे सार्थकं नरजन्मतत्. हा नरजन्म सार्थक करून घ्यायचा आहे या श्रावण महिन्यात भगवत स्तुती करून. अहिंसा करुणा शांती दया क्षमा हि संयम नानाविध प्रकारैश्च प्रार्थ्यते परमेश्वरा. अशा अनेक प्रकारांनी त्या परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. अधिक श्रावणेस्मिन् वै वंदे हरिहरौ प्रभू. कुणाला वंदन करायचं आहे? हरी आणि हराला. शंकर आणि विष्णू हे विरुद्ध नाही आहेत बरं का. ते हरिहरांचं ते अद्वैत आहे. त्यामुळे त्या दोघांनाही वंदन करायचं आहे. म्हणून म्हणलेलं आहे अधिक श्रावणेस्मिन् वै वंदे हरिहरौ प्रभू जगतः पितरं वंदे पार्वती परमेश्वरौ. त्या अशा जगताचे जे माता पिता आहेत अशा पार्वती परमेश्वराला वंदन करून आपण आता सुरुवात करणार आहोत. आपल्या विष्णू सहस्रनामाच्या त्याचा अर्थ समजून घ्यायला नक्कीच सुरुवात करणार आहोत. अर्थातच या सगळ्या वाटचालीमध्ये 1000 नावं आहेत. जसं आत्ता त्यांनी सांगितलं की संस्कृतमध्ये पदवीधर आहेत, पण संस्कृत इतकंच मला गणित खूप आवडतं बरं का. गंमत सांगते, गणित आवडतं हे कशासाठी मी मुद्दाम सांगते आहे. 1000 नावं आहेत, सहस्र नामं आहेत. 1000 नामाला 1 मिनिट जर का वेळ द्यायचा झाला तर 1000 मिनटं लागतील. आणि आपल्या हातात मिनटं किती आहेत म्हणजे इतका काटेकोर हिशोब आपण नाही करणार, पण एक पहिल्यांदाच गंमत म्हणून आपल्याशी फक्त शेअर करते, मैत्रीण म्हणून बरं का, बाकी व्याख्याती म्हणून नाही. बघा ना, रोज समजा 1.5 तास म्हणजे 90 मिनटं म्हटलं आणि 4 दिवस आहे, 9 चोक 36 म्हणजे 360 मिनटं हातात आहेत. त्याच्यात 1000 नावं तर नाहीच बसणार. 1-1 मिनटात जरी आपण केलं तरी नाही. आणि काही नावं आहेत ना ती अतिशय सोपी आहेत जी तुम्हाला माहिती आहेत. सुलभः सुकरः सुगमः अशी तुम्हाला ही फार नेता जेता अशी काही नावं आहेत जी तुम्हाला माहिती आहेत किंवा ज्याचा अर्थ तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल त्याच्यात बघूनसुद्धा समजेल. मग आता एवढ्या 360 मिनटामध्ये आपल्याला 1000 नावं बसवणं तर शक्यच नाही आहे. म्हणून मी आधीच आपली क्षमा मागते. त्यामुळे आपण रोज कुणी मला खूप प्रश्न विचारले हे व्याख्यान मला सुरू व्हायच्या आधीच, मग रोज किती श्लोक घेणार, 27 घेणार का 29 घेणार का किती, असं नाही आहे. एक तर त्याची इच्छा आहे, तो आहे करणारा, खरंच तो आहे. आपण कोणीही नाही आहेत. आपण फक्त संकल्प करायचे, पूर्ण करणारा तो म्हणजे सत्यसंकल्पाचा दाता नारायण असं म्हटले. त्यामुळे तो काय करवून घेईल ते करवून घेईल. 2 श्लोक होतील, 20 होतील, 25 होतील, जे काय होतील ते. पण आपण सगळे अतिशय जाणकार श्रोते आहात, त्यामुळे आपण सगळे ह्याच्यामध्ये मला समजून घ्याल याची मला नक्कीच खात्री आहे. आपल्याला आता ह्या अधिक महिन्यामध्ये खरं तर हा दानाचा महिमा आहे. महिना दानाचा महिमा आहे. त्यामुळे ह्याच्यातमध्ये पुष्कळ दान करावं. आता आपण इथे सगळे जमलेले आहात, त्यामुळे आपण समयदान केलेलंच आहे. खरं म्हटलं तर आपण माझ्यासाठी वेळ दिला आहे. तुम्ही म्हणाला होता आम्ही ऐकायला आलो आहेत, पण ऐकायला तुम्ही आलात हे खरी गोष्ट आहे. पण वक्ता तो वक्तानो हे श्रोते विणं, तुम्ही मोठ्या संख्येने आलात त्यामुळे माझा उत्साह दुणावतो आहे. म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देते. आणि गंमत अशी आहे की जो वक्ता असतो ना तो कधी श्रोताही असतो बरं का. आता तुमच्यातही काही वक्ते असतीलही ना, अगदीच नाही तसं नाही. किंवा गंमत सांगू का, हे विष्णू सहस्रनाम आपण आत्ता जे घेणार आहोत हे विष्णू सहस्रनाम केव्हा आणि कुणी सांगितलं ते तर आपण ओघाओघात बघणारच आहोत. पण विष्णू सहस्रनाम कुणी सांगितलं आहे तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, भीष्मानी युधिष्ठिराला हा उपदेश केला आहे. पण तेव्हा श्रोते कोण होते? 5ही पांडव होते, द्रौपदी होती आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण होते, जे नुकतेच गीता सांगून इकडे आले होते. गंमत आहे की नाही. गीता तिथे त्यांनी सांगितली, तिथे ते वक्ता होते, ते इथे आता श्रोता झालेले आहेत. हेच भगवान श्रीकृष्ण. त्यामुळे तुम्ही श्रोते असंही मी मानत नाही आणि मी वक्ता असंही मानत नाही. कधी ह्या भूमिका कधी आपल्या बदलत असतात ना, त्यामुळेच ह्याच्यातला गोडवा टिकून आहे. त्यामुळे ही या अधिक महिन्यात आपण काय काय करणार आहोत हेही थोडंसं जाणून घेऊया. अधिकस्य अधिकं फलम. दान हा तर महिमा आहेच आहे, पण उपासना करायची ती कशी करायची, काय काय उपासना करायची. कोणी जप करतं, कोणी मोठं जेवण घालतं, जावयाला अनरसे आहेत, चांदीचं ताट आहे, काय 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 म्हणजे बऱ्याच गोष्टी अधिक महिन्यात करण्यासारख्या आहेत.
पण आचार्यांनी, माझं अतिशय परमदैवत म्हणजे शंकराचार्य, आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्य, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी एक 4च गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. 4च गोष्टी सांगितल्या आहेत. काय सांगितल्या आहेत? गेयम गीता नाम सहस्रम. काय करा? गेयम गीता नाम सहस्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीनजनाय च वित्तम. 4 गोष्टी सांगितल्या. गेयम गीता नाम सहस्रम. गीतेमध्ये तर काही सहस्रनामं नाहीत, गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. पण गीता म्हणजे नुसतीच गीता नाही बरं का. गीतेचं पंचायतन आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? आपल्या रामपंचायतन वगैरे माहिती आहे, पण गीतेचं सुद्धा पंचायतन आहे. काय पंचायतन आहे? गीतेला पंचरत्न गीता असं सुद्धा म्हणतात बरं का. थोडीशी पार्श्वभूमी आधी समजून घेऊया आणि मग तुम्ही म्हणाल होणार का म्हणजे सहस्रनाम. आपण पार्श्वभूमी आधी समजून घेऊ, म्हणजे मग पुढचं आपल्याला सगळं सुकर जाणार आहे. पंचरत्न गीता असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये 5 गोष्टींचा उल्लेख आहे. एक तर पहिली भगवद्गीता, ही तर महत्त्वाची आहेच निश्चितपणाने. दुसरं आहे ते विष्णू सहस्रनाम आहे. गीतेच्या जोडीने विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचा पाठ झाल्यानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ करतात, ही तर जोडीच आहे. पण बाकीच्या 3 गोष्टी आम्हाला फारशा माहिती नाही आहेत. त्या अशा आहेत, भीष्मराजस्तव असं एक स्तवन आहे. 4थी गोष्ट आहे ती गजेंद्र मोक्षाचे काही श्लोक आहेत. अतिशय सुंदर कथा आहे त्याच्यात गजेंद्र मोक्षाची, हे 4थं आहे. आणि 5वं आहे ते अनुस्मृती. अशी ही पंचरत्न गीता आहे. आचार्य म्हणतात, गेयम गीता नाम सहस्रम, ध्येयम श्रीपती रूपम अजस्रम. श्रीपतीचं रूपाचं ध्यान करायचं. ध्यानामध्ये तो श्रीपती दिसला पाहिजे, पण तो कसा? अजस्रम, विराट विश्वरूप दर्शनामध्ये तो दिसतो. ध्येयम श्रीपती रूप मजस्रम. आणि पुढे म्हटलेलं नेयम सज्जन संगे चित्तम. आपलं चित्त कुठे न्यायचं? जास्तीत जास्त सत्संगतीमध्ये, जास्तीत जास्त सज्जनांच्या सहवासामध्ये आपलं चित्त न्यायचं आहे. आणि देयम दीनजनाय च वित्तम. दीन लोकांना किंवा थोडे ज्यांना गरज आहे त्यांना काहीतरी, वित्तम असं इथे जरी म्हटलं असलं तरी काही तुम्ही द्या. अन्नदान करा, इतर कुठली अनेक दानं आहेत, कुठलंही दान तुम्ही करू शकता असंही याच्यात म्हटलेलं आहे. आता बघा, आता ही आपण सहस्रनामं तर बघणारच आहोत. या सहस्रनामं कशी आहेत? तर ती पवित्राला पवित्र करणारी, मंगलाला मंगल करणारी आहेत. आणि गीतेच्या जोडीने आहेत बरं. गीता आणि विष्णू सहस्रनाम ही एक जोडीच आहे खरं म्हटलं तर. पण गीता, विनोबांनी तर असं म्हटलं, गीता मला अतिशय प्रिय आहे आणि मलाही गीता अतिशय प्रिय आहे. पण तरीसुद्धा विष्णू सहस्रनामाचं महत्त्व आहे ते वादातीत आहे. का सांगू का? भगवद्गीता आहे ना, तो एक पौष्टिक खुराक आहे. विनोबांनी म्हटले बरं का, भगवद्गीतेने आपलं पोट भरतं, अतिशय संतुष्टी लाभते. पण पोट भरल्याने पवित्रता नाही वाटत. बघा ना, जेवण उत्तम झालं की पवित्र नाही वाटत, पण तेच आंघोळ झाल्यावर अतिशय छान वाटतं. त्यामुळे विष्णू सहस्रनाम हे पवित्र स्नान आहे आणि गीता हा पौष्टिक खुराक आहे. मग याच्यातलं काय टाळलं तर चालेल? दोन्ही पाहिजे ना. आंघोळही पाहिजे, रोज स्नान केलं की बघा ना, आपल्याला शुचिर्भूत वाटतं. आपल्याला असं वाटतं, अरे वा, आजचा दिवस काय छान आहे, आता मी काय करीन. स्नानाने जी पवित्रता, जे मांगल्य येतं ते जेवणाने भोजनाने येत नाही. त्यामुळे गीता हा पौष्टिक खुराक आहे आणि विष्णू सहस्रनाम हे मंगल असं स्नान आहे असंही म्हटलेलं आहे. आता या विष्णू सहस्रनामामध्ये जेवढी काही आहेत ना ती नामं, खरं म्हटलं तर ती बरीचशी त्याची विशेषणं आहेत. परमेश्वराची ही सगळी विशेषणं आहेत, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, सगळ्या त्याच्यामध्ये गुंफलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये काय आहे? 3 गोष्टी या संपूर्ण विष्णू सहस्रनामामध्ये आहेत बरं का. 3 गोष्टी म्हणजे अभ्यास जर का खरंच केला ना तर 3 अंगाने याचा अभ्यास करता येतो. कसा? तर एक आहे ते वैज्ञानिक अंग आहे. वैज्ञानिक रॅशनल थिंकिंग करणाऱ्यांनासुद्धा याच्यामध्ये कुठेही संशयाला, कुठेही वादाला, कुठेही शंकेला जागा नाही आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये वैज्ञानिक सत्य आहे, याच्यामध्ये कला आहे, याच्यामध्ये सौंदर्य आहे. त्यामुळे हे दुसरं अंग आहे कला आणि सौंदर्याचं. या संपूर्ण विष्णू सहस्रनामामध्ये अनुप्रास किती आहेत? एकाच ओळीमध्ये सहस्रार्ची, सप्तजिव्व, सप्तैधा, सप्तवाहन, किती किती ओळीने आलेत. न्यायो नेता समीरणा, न किती आलेत. मग काय सुंदर आहे. किंवा रामो विरामो विरजो, र किती आलेत. एवढं जर सगळं आपण खरंच विष्णू सहस्रनाम रोज म्हटलं तर जिभेला एक प्रकारची धार लागते.
धार शब्दच मी तो जाणीवपूर्वक वापरते की र श ट ही उष्ण व्यंजनं वापरली की जिभेला अक्षरशः धार लागते. म्हणजे बघा ना, धारवाल्याकडे जेव्हा आपण कशाला चाकू सुरी कात्रीला धार लावतो तेव्हा आवाज कसा येतो, र असा आवाज येतो. विष्णू सहस्रनामांनी तुम्ही रचे इतके उच्चार करता की तुमची जीभ धारदार होतेच. आणि मग धारदार जीभ झाली की जिभेला म्हणजे एक शब्दांना एक प्रकारचं वजन येतं, एक प्रकारचं माधुर्य येतं. आणि ह्याच्यातच सांगितलं विष्णू सहस्रनामामध्येच सर्व वागीश्वरेश्वर, तुम्ही वागीश्वर होऊ शकता इतकं विष्णू सहस्रनामाचं महात्म्य. खरं म्हटलं तर विष्णूला शब्दामध्ये बांधता येईल का? खरं तर येणारच नाही आहे, कारण तो अतिशय विराट एक तर प्रकारचं विश्वरूप दर्शन त्याचं आहे. म्हणजेच तो कसा आहे, तो शब्दातिग आहे आणि शब्दसह आहे. शब्दातिग शब्दसह असा तो आहे. त्यामुळे शब्दात बांधता येणार नाही, पण तरी भीष्मांनी हे पितामह भीष्मांनी हे शब्दामध्ये कसं बांधलेलं आहे, त्यामुळे हे आपण तेही जाणून घेणार आहोत. आता विष्णू सहस्रनाम कधीपासून आहे, तर महाभारत कालापासून हे तर आपल्याला तर कळलं आणि तो प्रसंगही बघणार होतो आपण ओघामध्ये. हा भीष्मा म्हणजे महाभारत कालापासून आजपर्यंत म्हणजे 5000च्या वर वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि ह्या विष्णू सहस्रनामावर सगळ्या संतांनी अभ्यास केलेला आहे. सगळ्या संतांनी कुणीही हे विष्णू सहस्रनाम टाळलेलं नाही, गाळलेलं नाही, किंवा हे कुणी शैव असो वैष्णव असो सगळ्यांनी याचा अभ्यास केला. आणि मग म्हणून काय झालं माहिती आहे का, की आयुर्वेदात म्हणा किंवा होमिओपॅथीमध्ये असं म्हटलेलं आहे की कुठलीही गोष्ट पुन्हा पुन्हा ती घोटली ना की त्याची पोटेन्सी, त्याची शक्ती वाढत जाते. विष्णू सहस्रनामाचं असंच झालं आहे, मर्दनम गुणवर्धनम असं म्हटलेलं आहे. जेवढ्या वेळाला त्याचं घोटाल तेवढं त्याची शक्ती वाढत जाते. मग आता केवढी शक्ती आहे विष्णू सहस्रनामामध्ये. एवढं एक विष्णू सहस्रनाम जर का तुम्ही म्हटलं तर तुम्हाला काय काय लाभ होतील ते आता आपण नंतर बघणार आहोत, हळूहळू बघणार आहोत. आपण 4 दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत की त्याचे लाभ. कारण आपल्याला भौतिक लाभसुद्धा हवेच असतात ना. जरी आपण गीतेत कितीही म्हणलो की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित, तरी आम्हाला काहीतरी एवढंसं निदान शाबासकी, निदान कौतुक, निदान आम्हाला मनाला शांती, एवढं तर आम्हाला बक्षीस पाहिजेच. तेवढे आपण त्या पातळीला पोचलो नाहीत की कर्मण्येवाधिकार असते. आम्हाला काहीतरी पाहिजे, निदान आमच्या संसारातल्या काही अडचणी असतील, काही आर्थिक असतील, काही मानसिक असतील, काही भावनिक असतील, या सगळ्या दूर व्हाव्यात, आमची सगळी कार्यसिद्धीला जावीत, एवढं तर आपल्याला नक्कीच वाटतं आहे. त्यामुळे विष्णू सहस्रनामाचा हा भौतिक लाभसुद्धा आपण ह्या 4 दिवसामध्ये हळूहळू 4 दिवसामध्ये थोडा थोडा समजून घेणारच आहोत. मात्र हे करताना पाठ आहे म्हणून आपलं मुखोद्गत आहे, बहुतेक सगळ्यांचं मुखोद्गत आहे किंवा निदान एकदा सुरू केलं की सगळ्यांना येत आहे म्हणता. ज्यांना येत नसेल त्यांचंही या 4 दिवसात होऊन जाईल. आता हे सगळं करताना मात्र त्याच्यामध्ये भाव पाहिजे. म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही, पाठ आहे म्हणून भरभर म्हणायचं नाही. साधारणपणे 18 मिनटं लागतात विष्णू सहस्रनाम म्हणायला. साधारण शांतपणाने म्हटलं तरी साधारण 18 ते 19 मिनटं लागतात. भरभर म्हणायचं नाही. आणि म्हणतानासुद्धा जसं आपण रामरक्षेमध्ये म्हणतो श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे. कशासाठी रामरक्षा म्हणायची आहे? श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे. समजा काही असेल, श्रीसूक्त असेल ती आमच्या घरात संपत्ती यावी म्हणून, प्रज्ञावर्धन स्तोत्र असेल आमची बुद्धी वाढावी म्हणून, मारुती स्तोत्र असेल आमची शक्ती वाढावी म्हणून, असं काहीतरी आपण प्रत्येक गोष्टीत काहीतरी हेतू असतो. रामरक्षेमध्ये काही हेतू नाही, श्रीरामचंद्राच्या प्रेमापोटी रामरक्षा म्हणायचे. तसंच विष्णू सहस्रनाम म्हणताना सुद्धा श्रीकृष्ण प्रीत्यर्थे, श्रीकृष्णाच्या प्रेमासाठी म्हणायचे. आणि त्या प्रेमामध्ये त्या प्रत्येक नाव आपल्याला पाहायला शिकायचे. प्रत्येक नाव पाहायचं म्हणजे त्या प्रत्येक नामामध्ये ते रूप आपल्याला दिसलं पाहिजे. अगदी आता सुरुवातच आपण ओंकारापासून करणार आहोत ना. ओम आणि ओंकारापासून का करणार आहोत आपण ही सुरुवातसुद्धा बघा. प्रत्येक गोष्ट ही ओंकारानेच सुरू होते. कुठलंही मंत्र, कुठलंही स्तोत्र असेल तर ते ओंकाराच्या माध्यमातून साधारणपणे सुरू होतं बरं का. कसं काय, हा ओंकार कसा आहे तर त्याच्याबद्दल आधी थोडंसं. त्या नामचे ओंकार हेच मुळी नाम आहे. ओंकार हेच विष्णू, नुसतं त्यांनी सुरुवात करायची म्हणून नाही तर हेच नाव आहे. कधीपासनं हे नाव आहे ओंकार? कधीपासनं झाला? सृष्टीच्या प्रारंभापासून. सृष्टीच्या आधी एक ब्रह्म होतं.
एकटं एक ब्रह्म होतं, बाकी काही नव्हतं तिथे, बाकी कोणतीही गोष्ट नव्हती. एकटंच ब्रह्म होतं, पण ते स्पंद पावत होतं, त्याच्यामध्ये हालचाल होती, ते निर्जीव वगैरे नव्हतं बरं का, स्पंद पावत होतं. आणि एकदा काय झालं, किती वर्ष एकटं राहणार, मग त्याला स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम प्रजायेयम, मी एकटाच आहे, आता मला कंटाळा आला, एकाकी न रमते, एकट्याला कंटाळा येतो. मग त्यांनी काय केलं, त्यांनी ह्या सृष्टी निर्मितीचा नुसता संकल्प केला बरं का, बाकी काही केलं नाही, सृष्टी निर्माण केली नाही, फक्त संकल्प केला की असं काहीतरी करावं का आपण, संकल्प केला केवळ. आणि जेव्हा संकल्प केला तेव्हा काय झालं, तर तेव्हा हालचाल झाली ना. संकल्प म्हणजे हालचाल आहे. आपल्या मनात जेव्हा विचार येतो बरं का, काही विचार येतो की चला विष्णू सहस्रनाम ऐकायला जाऊया, अधिक महिन्यात आपण हे करूया, आपण असे संकल्प खूप करत असतो. जेव्हा जेव्हा संकल्प येतो तेव्हा तेव्हा आत हलतं. लक्षात घ्या, विचार येतो म्हणजे काय होतं, हलतं. काय हलतं, काहीतरी एक हालचाल होते. आणि जिथे हालचाल आहे तिथे निनाद आहे, तिथे ध्वनी आहे. समजा मी हा रुमाल असा टाकला, काही तुम्हाला आवाज बिवाज आला नाही, पण काहीतरी आला आहे, अशी जोरात आपटली तर काहीतरी आवाज येणार आहे. म्हणजे जिथे हालचाल आहे तिथे ध्वनी आहेच आहे. मग आता या ब्रह्माला स्फुरण झालं, त्याच्या मनात संकल्प आला, तेव्हा काहीतरी हालचाल झालीच ना. मग हालचाल झाली तेव्हा ध्वनी निनादला, आणि तो किती बारीकसा नाही, लहानसा नाही, अगदी सगळीकडे तो ब्रह्मांडामध्ये तो निनादला. आणि तो निनादला, तो ध्वनी काय होता, तो होता ओम. ओम अ उ म, आणि वरती अर्धा तन्मात्रा असा तो ध्वनी निनादला. म्हणजेच ते शुद्ध परब्रह्म होतं, ते खाली उतरलं, किंचित खाली उतरलं, किंचित एक पायरी खाली उतरलं, आणि त्या शुद्ध परब्रह्माचं झालं शबल परब्रह्म. म्हणजेच त्याच्यात काहीतरी मिसळलं. लक्षात घ्या, त्याच्यात काहीतरी मिसळलं. काय मिसळलं, तर शबलत्व म्हणजे मिश्रित. काय बघा, आता बघूया. समजा तुम्ही सोनारांकडे गेला, सराफांकडे गेलात, गाडगिळांकडे समजा गेलात, आणि 24 कॅरेट सोनं घेऊन गेलात आणि म्हणालात आम्हाला याचे अलंकार बनवायचे. नाही बनवता येणार. 24 कॅरेटचे अलंकार बनवताच येणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये काहीतरी मिसळावं लागतं. 24 कॅरेटचे अलंकार बनवता येत नाही, मिसळावं लागतं. म्हणजे 23.5 कॅरेट एक वेळ करता येईल, पण 23.5 कॅरेटचे अलंकार बनवता येतील, पण 24 कॅरेटचे अलंकार बनवता येत नाही. तसंच या शुद्ध ब्रह्माला स्फुरण झालं तेव्हा ते थोडं एक पायरी खाली उतरलं, आणि मग त्याच्यातून त्याची एक अंगीभूत शक्ती बाहेर पडली, तिचं नाव आहे माया. ती माया बाहेर पडली, आणि मग हळूहळू हे सगळं एक बरीच मोठी प्रोसिजर आहे बरं का ती, खरं म्हटलं तर. मग याच्यातनं ती माया, मग ती पंचमहाभूतं, आता हे सगळं समजा विश्व निर्माण करायचं आहे, त्याला जो संकल्प झाला, जे स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम प्रजायेयम, हे सगळं निर्माण करायला पहिल्यांदा जागा पाहिजे ना, स्पेस पाहिजे. आम्हाला बंगला बांधायचा आहे, पण कुठेतरी जागा द्या ना, पहिले जागा पाहिजे, तर आम्ही काहीतरी निर्मिती करू. मग पहिल्यांदा निर्माण झालं ते आकाश. पूर्वी आकाश पण नव्हतं बरं का, हा एकटाच फिरत असला तरी आकाश नव्हतं. हा आकाश पहिली निर्मिती झाली. आकाशामध्ये पुन्हा हालचाल झाली, त्याच्यातनं वायू निर्माण झाला. वायू एकमेकावर घासल्यानंतर त्याच्यातनं तेज निर्माण झालं, तेजातून आप आळून त्याची पृथ्वी झाली. म्हणजे अशी पंचमहाभूतं निर्माण झाली. ह्याच वेळेला या ब्रह्मानी, या परब्रह्मानी ब्रह्मदेवाची निर्मिती केली, आणि ब्रह्मदेवाला, तो त्याचा एक असिस्टंट आहे असं म्हणूया, त्यामुळे त्या ब्रह्मदेवाला आदेश दिला की चला आपल्याला एक खेळ मांडायचा आहे, आपल्याला एक खेळ मांडायचा आहे, आणि तू ह्याची सगळ्याची रचना कर. पण मांडायचं आहे म्हणजे कसा, त्याला काहीच माहिती नव्हतं. मग ब्रह्मदेवानी तप केलं, तपश्चर्या केली. आणि या तपश्चर्येमध्ये काय होतं, कुठल्याही तपश्चर्येमध्ये जितकं तुम्ही देहाला क्लेश द्याल, देह तापवाल, तितके तुम्ही एक तर परमेश्वराच्या जवळ जाता, विचारांमध्ये सूक्ष्मता यायला लागते. ब्रह्मदेवाला त्या तपामध्ये एक आराखडा दिसला, आपण ज्या आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर एक ब्लू प्रिंट दिसली, त्या विश्व कसं बनवायचं. आणि मग त्यानुसार त्यांनी सगळी ही निर्मिती केलेली आहे. ही सगळी निर्मिती केली, ही सगळी एका दिवसात झाली नाही आहे बरं का. अब्जावधी वर्षांचा हा सगळा
म्हणजे प्रक्रिया आहे. अशी ही निर्मिती केली आणि मग हे विश्व हळूहळू निर्माण झालं. म्हणजे पहिल्यांदा पाणी निर्माण झालं, मग त्याच्यामध्ये कृमी आहेत, जीवजंतू आहेत, कीटक आहेत, मासे आहेत, जलचर आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत. असं करत 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 वनस्पती. आता आधी पहिल्यांदा पृथ्वी निर्माण जेव्हा झाली ना, तर जसे आपल्या अंगावर रोम असतात ना, आपल्या अंगावर लव असते, तसे त्या पृथ्वीतनं वनस्पतींचे रोम निर्माण झाले. आणि मग वनस्पतींच्या माध्यमातून मग कीटक आहे, कृमी आहे, जंतू आहे, असं एक 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 करत मग प्राणी पक्षी असं करत करत शेवटची कलाकृती आहे ती माणूस. शेवटची कलाकृती आहे ती माणूस. पण म्हणजे लक्षात घ्या, आणि माणसाला एक अलौकिक देणगी आहे. एक विवेकाची तर आहेच आहे, पण भाषेची देणगी त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक प्राण्याला आवाज दिलेत. वाघाचा आवाज वेगळा, सिंहाचा वेगळा, माकडाचा वेगळा, सगळ्याचे आवाज वेगळे आहेत. हे जरी सत्य असलं तरी माणसाला भाषेची देणगी दिली आहे. आणि जो सुरुवातीला जो ओंकार निनादला होता, त्या ओंकारापासून सगळी वर्णमाला तयार झाली. आपले जे 52 वर्ण आहेत या ओंकारातून खरं तर निर्माण झालेले आहेत. अशी ही सगळी या ओंकाराची खरं तर महती आहेत. आता ह्या ओंकार अ उ म आणि अर्धम तन्मात्रा. ओंकाराची प्रार्थना करताना नेहमीच असं म्हटलं जातं, ओंकारं बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. असे त्या ओंकाराला वंदन करायचे. हा ओंकार कसा आहे सांगू का? सर्वव्यापी आहे तो. तेव्हा जो निनाद झाला त्या ओंकाराला आणि अनेक नाव आहेत बरं का. ओंकार हे एक नाव आहेच आहे, पण प्रणव हे एक दुसरं नाव आहे. ओंकाराचंच नाव आहे प्रणव. प्रणव का नाव आहे लक्षात घ्या. आपल्याला प्रणव नाव माहिती आहे, पण प्रणव ह्याची फोड केली. आता तुम्हाला तर माहितीच असेल अनेकांना, मला शब्दांच्या व्युत्पत्तीकडे जायला फार आवडतं. प्रणव नाव का झालं आहे? प्र अधिक नव, आणि प्र म्हणजे प्रकर्षाने नवीन ध्वनी निनादला. तोपर्यंत तो कधीही निनादलेला नव्हता. पहिल्यांदा प्रणव म्हणजे प्रणव निनादला, म्हणून त्याला प्रणव म्हटलेलं आहे. उपनिषदांनी त्याला उद्गीत म्हटलेलं आहे. या ओंकाराला उद्गीत म्हटलेलं आहे. आणि ओम याला असं म्हटलेलं आहे, ते एकाक्षरी ब्रह्म आहे. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि सगळ्या वर्णमालाचं बीज आहे ते ओंकार आहे, ओंकारात आहे. हा ओंकार कसा आहे सांगू का? सर्वव्यापी आहे. सगळीकडे ओंकारच भरून राहिला आहे. आत्तासुद्धा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ओंकार निनादतो आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला नाही ऐकू येत. जर खरंच आपण अंतर्मुख झालो, आपल्याला बाहेरचेच आवाज खूप आहेत. रेडिओ आहे, टी व्ही आहे, मोबाईल आहे, बाकीच्या किती गोष्टी आहेत, डी जे आहेत, बाकी सगळे नाद इतके आमच्या कानावर पडत असतात. त्यामुळे हा ओंकार ऐकायचा राहून जातो. पण जर का आपण शांत बसलो तर संपूर्ण या ब्रह्मांडामध्ये ओंकाराचा नाद आजही चालू आहे. आणि नुसताच नाद नाही, आकारसुद्धा आहे. ओंकाराला आकारसुद्धा आहे, तो जो या संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिला आहे. आपलं शरीर अतिशय आपल्याला जवळची गोष्ट आहे. ती शरीर आपल्या पायाच्या अंगठ्याच्या नखापासनं नाभीपर्यंतचा जो भाग आहे तो अकार आहे. लक्षात घ्या, तो अकार आहे. या नाभीपासनं हृदयस्थानापर्यंत जो आहे तो उकार आहे. या हृदयस्थानापासनं इथपर्यंत आज्ञाचक्रापर्यंत जो आहे तो मकार आहे. आणि त्याच्यावरती जे ब्रह्मरंध्र आहे, जे सहस्रार चक्र आहे, तो आहे ती अर्ध तन्मात्रा आहे. म्हणजे आपल्या शरीरातसुद्धा ओंकार आहे. आणि आणखीन एक गंमत सांगते जी तुम्हाला निश्चितच पटेल आणि आवडेल. देह केवढा आहे? देह 3.5 हाताचा आहे. आणि ओंकार केवढा आहे? 3.5 मात्रांचा आहे. 3.5 हातांच्या देहामध्ये 3.5 मात्रांचा ओंकार आहे आणि तो निनादतो आहे. आपण अंतर्मुख होतो. आपण जेव्हा शांत ध्यान करतो तेव्हा हा ओंकार ऐकू येतो. आणि ह्या ओंकाराला म्हटलेलं आहे अनहत ध्वनी, अनाहत ध्वनी. या ओंकाराला तो जेव्हा पहिल्यांदा निर्माण झाला ना, तेव्हा त्याला कुठलाही आघात नव्हता. कुठलाही ध्वनी निर्माण करायचं झाला, समजा ढोल वाजवायचा आहे, एकावर एक आपटायला लागतात ना 2 गोष्टी. तबला वाजवायचा आहे, पेटी वाजवायची आहे, सितार वाजवायचे, काही तुम्ही वाजवा, कुठलंही वाद्य असू दे, कशाचा तरी कशावर आघात व्हायला लागतो. अगदी बासरीतून स्वर काढायचे तरी आपल्या फुंकर म्हणजे आपण जे तोंडातून जे वायू बाहेर पडतो त्याचा त्या बासरीच्या ह्याच्याशी संयोग व्हावा. म्हणजे सगळे ध्वनी आहेत ते आहत ध्वनी आहेत. फक्त
ओंकार आहे तो अनाहत ध्वनी आहे. त्याच्यामध्ये कशाचा कशावर स्पर्श होत नाही. आपण साधी चुटकी वाजवायची झाली तरी आघात आहे, टाळी वाजवायची झाली तरी आघात आहे. इथे कुठलाही आघात नाही, असा हा अनाहत ध्वनी आहे. त्यामुळे हा 3.5 हाताच्या देहामध्ये हा 3.5 मात्रांचा ओंकार आहेच. आणि 3.5 शब्दाला तर आपल्याकडे खूप महत्त्व आहे. 3.5 मुहूर्त आहेत, 3.5 घटका म्हटले जातं, किंवा 3.5 शक्तिपीठं आहेत, 3.5 शहाणे मानले जातं. असंच खूप 3.5 गोष्टी आहेत. असा हा ओम कसा आहे. या ओम अजून खूप आहे. ओमविषयी जर बोलले ना तर आजचा सगळा दिवस ओममध्येच जाईल. असू दे, पण गीतासुद्धा सांगते ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरं यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमांगतिम्. ओमचा उच्चार केव्हा करायचा? अंतकाळीसुद्धा ओम मुखात असेल तर परमगती प्राप्त होण्याची पॉसिबिलिटी निश्चितपणाने वाढते असंही म्हटलेलं आहे. आणि हा आता आकार तर पाहिलेच आपण, म्हणजे देहामध्ये तो आहे. आपल्या भुवया आहेत की नाही, त्या ओंकाराच्या सारख्याच आहेत. 2 भुवया जोडल्यात आणि मध्ये आज्ञाचक्र आहेत. हे सगळं ओंकारच आहे. शेवटी सगळा ओंकारच आहे. किंवा धनुष्य, भुवयांनासुद्धा धनुष्याची उपमा दिली जाते. पण धनुष्य हे काय आहे? तर धनुष्य हे सुद्धा ओंकारच आहे. आणि उपनिषद म्हणतं प्रणवो धनुष्यरो ही आत्मा ब्रह्मतल्लक्ष्यम उच्यते. तर प्रणव हा धनुष्यासारखा आहे. त्याचं लक्ष्य काय आहे, त्याचं ध्येय काय, त्याचं गोल काय आहे, अल्टिमेट गोल काय आहे? तर ब्रह्मापर्यंत पोचवायचं. कसं? प्रणवाच्या माध्यमातून ब्रह्म हे त्याचं लक्ष्य आहे. आणि ते करताना मात्र कशी काळजी घ्यायची? अप्रमत्तेन वेद्धव्यम, चूक होऊ द्यायची नाही, प्रमाद होऊ द्यायचा नाही. अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत. बाणासारखं त्याच्याशी तद्रूप व्हायचं पूर्ण. जसं अर्जुनाला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसत होता तसं तन्मय होऊन अप्रमत्तेन वेद्धव्यम असं त्याचं वर्णन केलेलं आहे या ओंकाराचं. हे तर झालं आकाराच्या बाबतीत, म्हणजे देह झाला, भुवया झाल्या, धनुष्य झालं. अनेक आकार आहेत, ते सगळे ओंकारामध्येच खरं तर लीन होतात. बरं, आता ध्वनीचा विचार समजा केला. अगदी लहान बाळ जन्माला येतं, लहान बाळ, त्याला काही शब्दाची ओळख नाही, कोण काही माहिती नाही. पण त्याच्याशी बोलायला लागलं आपण, त्याला काहीतरी बोलायला लागलो की ते करतं ना. ओमसुद्धा हा ओमच आहे, हा ओंकारच आहे. आणि आपल्या घरात जर कोणी खरंच गर्भवती महिला असेल, आपली मुलगी, सून, भाची, पुतणी कोणी असेल, तर त्या बाळाला निदान रोज 11 वेळा तरी ओंकार ऐकवायचा. नुसतं ओम म्हणायचं त्याच्याजवळ जाऊन. एवढं जरी केलं ना तरी त्याला काहीतरी ती ओळख पडते. आणि त्याचा जन्म झाल्यावर त्याला आठवतं की अरे हे ऐकलं आहे बरं का कधीतरी. हा ओंकार हा सगळ्यांना बांधून ठेवणारा आहे, सगळ्यांना एकत्रित ठेवणारा असा हा ओंकार आहे. त्यामुळे लहान मूल जे म्हणतं ते ओंकारच आहे. किंवा अम्मा, मम्मा जे काही आपण म्हणतो ते सुद्धा ओंकाराशी जवळीकच दाखवणार आहे. किंवा गाईचं हंबरणंसुद्धा, हम्मामध्ये सुद्धा ओंकारच आहे, त्याच्यातसुद्धा ओंकारच आहे. ओंकार कुठे नाही अशी जागाच नाही आहे. कारण सांगू का? ओंकार हा होकार आहे. ओंकार हा होकार आहे. कुणी कुणाला होकार दिला आहे? भक्तांनी दिला की हो मला तुझ्यापर्यंत यायचं आहे, मी तुझी आराधना करतो, मी तुझ्यापर्यंत मला पोचायचं आहे, हे भक्त सांगतो. आणि भगवंत म्हणतो की हो तुला मी नक्कीच बोलवून घेईन, तू माझ्यामध्ये मिसळून जाणार आहेस. हा ब्रह्माने दिलेला आपल्याला होकार आहे. म्हणजे हे भक्त भगवंताचं नातंसुद्धा या ओंकारातूनच खरं तर सिद्ध झालेलं आहे. किंवा संस्कृतमध्ये हो म्हणताना त्याला आम म्हटलं जातं. हे तुला इकडे जातेस का तू? आम म्हणजे हो. आमसुद्धा ओमचाच जवळचा आहे ना. प्रत्येक गोष्ट ही ओमच्या जवळचीच जाणारी आहे. म्हणजे बघा, आणखीनही आपण बघूया की हा दोन्हीकडनं मी बोलते ना, की भक्ताकडनं पण आहे आणि म्हणजे आपण इथून आता आम्हाला तर काही ते परब्रह्म वगैरे दिसत नाही, ते सगळं निर्गुण, निराकार, अव्यक्त आहे. आम्हाला एक गोष्ट मात्र दिसते, तो म्हणजे ओम दिसतो आहे आम्हाला. ओम आम्हाला लिहिता येतो आहे, आम्हाला ओम उच्चारता येतो आहे. म्हणजे ओमशी आमचं जरासं जवळचं नातं आहे, कारण तो त्याचा दूत आहे. किंवा असं म्हटलं जातं की ती त्याची सही आहे, त्याची सिग्नेचर आहे. ओम ही त्याची सिग्नेचर आहे. मग आता सिग्नेचरच हस्तगत आपल्याला जर का झाली तर तो मिळणारच ना. म्हणजे बघा,
असं म्हटलं आहे, म्हणजे कोणी म्हटलं नाही, मीच असं म्हणते आहे की ओम हा कसा आहे सांगू का, दोन्ही साईडनी इथून तुम्ही ओमच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोचू शकता आणि तो ओमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन पोचतो. म्हणजे काय म्हणता येईल सांगू का, आपण असं बर्थडेला वगैरे असं हे लावतो, टेप लावतो ना, बोथ साईड टेप असते, दोन्ही बाजूनी असते की ती जी भिंतीला पण चिकटते आणि ती इकडे आपण काही त्याच्यावर लेटर्स लावतो, हॅपी बर्थडे वगैरे. दोन्हीकडे चिकटणारी जी टेप असते तो ओंकार आहे. दोन्हीकडे चिकटतो तो, त्याच्यापर्यंतही पोचवण्याचं काम करतो आणि आपल्याला तो दृश्य आहे, आपल्यासाठी व्यक्त आहे, आपण तो म्हणू शकतो. आणि या ओंकाराच्या कितीतरी पद्धती आहेत. ओंकार एकाच पद्धतीने नाही, अनेक पद्धतीने तो म्हणता येतो. लघु ओंकार आहे, मोठा ओंकार आहे, दीर्घ ओंकार आहे, भरभर ओंकार आहे. कुठल्याही पद्धतीने म्हणा, तुम्ही त्या ओंकाराच्या माध्यमातून त्याला तिथपर्यंत नक्कीच पोचू शकता. आणि कुठल्याही स्तोत्राची, कुठल्याही मंत्राची सुरुवात ओंकारानेच केली जाते. मग या विष्णू सहस्रनामाची सुरुवातसुद्धा या ओंकारातूनच केली जाते. आणि आपण जसं म्हणतो, कुठल्याही कार्यक्रमाला, कुठल्याही विधीला आपण सुरुवात करताना गणेशाला वंदन करतो ना. आत्ताही आपण गणेशाला वंदन केलं. मग हा गणेश कसा आहे, तोही ओंकार स्वरूपाचे ना, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. व तो कसा आहे, अकार चरणयुगुल, त्याचं चरणयुगुल हे अकार आहेत. उकार उदर विशाल, मकार महामंडल आहेच ना. म्हणजे कुठे ओम नाही असं दाखवा बरं, नाहीच. जिथे तुमची जशी दृष्टी असेल तसा तुम्हाला सगळीकडे तो ओंकार दिसायलाच लागेल. अहो एवढंच कशाला, पक्षी जेव्हा आकाशामध्ये विहार करतात, दोन्ही पंख पसरतात आणि मान किंचितशी खाली घालतात, तोही आकार ओंकारच आहे. कुठे बघा, म्हणजे गाईच्या हंबरण्यात ओंकार आहे, आईला हाक मारण्यामध्ये ओंकार आहे, बाळाचं हुंकार देणं त्याच्यामध्ये ओंकार आहे, पक्षामध्ये ओंकार आहे, शरीरामध्ये ओंकार आहे, भुवयामध्ये ओंकार आहे. कुठे नाही आहे. आपली ती नजर जर का आपण बदलली तर आपल्याला सगळीकडे ओंकार दिसायला लागेल. आणि केवळ ओंकाराची उपासना केली तर आपल्याला निश्चित अध्यात्म मार्गामध्ये निश्चितपणाने प्रगती होईल, याची मी अगदी ॲश्युरन्स देते. खरंच या गोष्टी आहेत. हे सगळं करत असताना या ओंकारातून, आता एकाच शब्दावर आपण थांबलो आहे, ओंकार, पण खरंच हे बोलावं तेवढं कमीच आहे. पण सुरुवात करूया आपण आता विष्णू सहस्रनामाच्या पहिल्या मंत्रापासून. अर्थात हे श्लोक नाही आहेत बरं का, हे सगळे मंत्र आहेत. कारण मंत्र काय करतात, मननात त्रायते इति मंत्र. मननातून मंत्र काय, आणि मंत्र सामर्थ्य ज्याच्यात आहे ना, त्याची गोष्ट अशी आहे की बाकीच्या गोष्टी समजा तुम्हाला अर्थ कळण्यासाठी आवश्यक आहेत, पण मंत्राचा समजा तुम्हाला अर्थ किंचितही कळला नाही तरी चालेल, तरीसुद्धा चालेल. मंत्राचा नुसता तुम्ही उच्चार करा, ब्लाइंडली उच्चार करा, तरीसुद्धा मंत्र सामर्थ्याने काय होतं, जो मंत्र म्हणणारा आहे त्याच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतोच. म्हणजे त्याचं श्वसन, त्याचं पचन, त्याची वाणी, त्याची स्मरणशक्ती सगळं सुधारून जातं. आरोग्यच आपलं आटोक्यात येतं. इतकं त्या मंत्रकर्त्यावर हा परिणाम होतो. जो ऐकणार आहे, जो श्रवण करता आहे, जो श्रोता आहे, त्याच्यावरही हा परिणाम होतो. आणि तिसरा परिणाम वास्तूवर होतो. जिथे मंत्रपठण चालतं त्या पूर्ण वास्तू ती अतिशय पवित्र, कारण तिथे ती व्हायब्रेशन्स, ती स्पंदनं टिकून राहतात. आपण त्याच्यावरही पुढे बोलणार आहोत. हा ध्वनी टिकून कसा राहतो आणि तो रिप्रोड्यूस कसा करता येतो हे आपण बघणार आहोत. पण आता हे सगळं करत असताना आता बघूया, पहिल्या मंत्राला सुरुवात करूया. ओम आपण पाहिलं, पण ओम हे त्याचं नावच आहे आणि ते किती सर्वव्यापी आहे, संपूर्ण विश्वामध्ये ते निनादत आहे हे पाहिलं. आता पहिलाच मंत्र काय आहे, ओम विश्व विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावना. आता विश्व त्याचंच नाव आहे बरं का. विश्व म्हणजे हे नाही आहे, हे तर विश्व आहेच आहे, पण विश्व हे त्याचं नाव म्हणून कसं म्हटलेलं आहे ते बघूया. म्हणजे या आपण आत्ता पाहिलं की पूर्ण परमात्म्यातनं हे पूर्ण विश्व निर्माण झालं आहे आणि ते पूर्णातनं पूर्ण निर्माण झालं आहे. त्या पूर्णाला कुठेही बाधा आली नाही बरं का. ओम पूर्णात पूर्ण मुदच्यते असं म्हटलेलं आहे. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे तेही पूर्ण आहे, हेही पूर्ण आहे. आपण एखादं सफरचंद कापल्यावर काय होतं, एक फोड समजा काढली
तर ते सफरचंद अर्ध आहे आणि हेही फोड अर्धीच आहे असं इथे होत नाही. एका पूर्ण ब्रह्मातनं एक पूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. आणि ह्याला उदाहरण मी नेहमीच सांगते, एका पूर्ण आईमधून एका पूर्ण बालकाचा जन्म होतो. आईचं काहीही कमी होत नाही की आईचा डोळा वाकडा झाला आहे असलं काही होत नाही. पूर्ण आईतनं पूर्ण बालक जन्माला येतं. तसंच त्याला कुठेही कमीपणा नाही आहे. त्यामुळे पूर्णात पूर्ण मुदच्यते अशी ही परब्रह्माची ती अंगभूत शक्ती माया बाहेर पडली आणि ह्या संपूर्ण विश्वाचा विस्तार झालेला आहे. आता हे सगळं करत असताना हे विश्व कसं आहे, आमचे आचार्य तर म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आम्हाला काही पटत नाही, नाही का? मिथ्या कसं आहे हो? आता हे आपण एकमेकांना बघतोय, सगळं चाललेलं आहे, आम्ही रोज जातो, बाहेर जातो, आम्ही जेवण करतो, मिथ्या कसं काय म्हणतात? तर मिथ्याचा अर्थ आधी समजून घ्यायला पाहिजे. ब्रह्मसत्य आहे म्हणजेच ते अपरिवर्तनशील आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही, त्याला विकार नाही आहेत. पण विश्व मात्र क्षणाक्षणाने बदलतं आहे, क्षणाक्षणाने. काल जे बी होतं त्याला आज एवढूसा अंकुर फुटला आहे, उद्या त्या अंकुराला आणखीन 2 पानं येतील, असं करत करत त्याचा वृक्ष कधी होईल कळणारसुद्धा नाही. रोज विश्व बदलतं आहे. अहो एवढंच कशाला, आत्ता तुम्ही 5:15 इथे आलात तेव्हाच्या तुम्ही आणि आत्ताच्या तुम्ही बदललायत. 1 तास झाला आहे तुम्ही बदललायत. कारण क्षणाक्षणाला पेशी बदलते आणि म्हणून हे विश्व परिवर्तनशील आहे, म्हणून ते मिथ्या आहे, म्हणून ते मिथ्या आहे. आणि जरी मिथ्या असलं तरी त्या सगळ्यामध्ये एक धागा आहे, एक समान सूत्र आहे. जीव, जगत आणि जगदीश हे त्रिसूत्री, ह्याच्यामध्ये समान धागा, या सगळ्यामध्ये एक साम्य आहे. म्हणून तर माऊलीने काय म्हटलेलं आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. त्यांनी कधी संसार वगैरे केला हो माऊलीने? असा संसार नाही हो. आपण म्हणतो ते 4 नवरा बायको आणि 4 मुलं याचा संसार नाही. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे काय आहे, हे संपूर्ण विश्व जे आहे त्याचा जो निर्माता आहे, त्याचा जो उत्पत्ती करताय, त्याच्यामध्ये जो व्यापून राहिलेला आहे तो मी सुखाचा करीन. म्हणजे तो जर सुखमय आहे, तो जर सच्चित आनंद आहे, तर हे विश्व आनंदमय असणारच, असं माऊलींचं म्हणणं आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. कारण त्याच्यातच आनंद आहेच ना, त्यामुळे आनंदाशिवाय काही नाहीच आहे. या विश्वात भरून राहिलेल्या सुखरूप आनंदरूप तत्वाकडे त्यांचं लक्ष होतं आणि त्यांचा आत्मानुभव हा स्थिर झालेला होता. म्हणून तर माऊली चांगदेव 65 म्हणतात बरं का, फार सुंदर आहे हो खरंच. एक शब्द इतका अमोल आहे. विश्व काय आहे तर खरं म्हटलं तर विश्व हे त्या परमात्म्याचं प्रगट स्वरूप आहे. आणि ते परमात्मा म्हणजे अप्रगट झालेलं विश्व आहे, उलटं म्हणा, वाईस वर्सा. हे त्याचं प्रगट रूप आहे आणि ते त्याचं अप्रगट विश्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. जेव्हा या संतांना, या विभूतींना ते परमतत्व दिसतं तेव्हा तेवढ्या वेळापुरतं हे विश्व त्यांच्यापुरतं नाहीसं होतं. त्यांच्यापुरतं हे विश्व नाहीसं होतं, कारण सगळीकडे त्यांना त्या परब्रह्माचा साक्षात्कार होतो. एकनाथ महाराजांना जेव्हा त्या गाढवामध्ये ब्रह्म दिसलं आणि त्यांनी ती गंगा त्याला प्यायला पाजली, तेव्हा त्यांना ते गाढव दिसलंच नाही, ते ब्रह्मच दिसलं. सगळीकडे ब्रह्माचा साक्षात्कार झाला. म्हणून माऊली म्हणते, प्रगट तव तव न दिसे, प्रगट तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. बघा आता तो परमात्मा सगळीकडे, अगदी त्या एखाद्या हत्तीपासून ते मुंगीपर्यंत, डायनासोरपासून फुलपाखरापर्यंत आणि उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यापासून ते संथ अशा गोगलगाईपर्यंत सगळीकडे ते परब्रह्म आहेच. पण आम्हाला कुठे दिसतंय? आम्ही म्हणतो हा घोडा आहे, हा हत्ती आहे, हा उंट आहे, हा उंच आहे, तो बुटका आहे. आम्हाला सगळी विविधता दिसते, आम्हाला ते परब्रह्म काही केल्या दिसत नाही. पण ह्यांना जेव्हा ते परब्रह्म दिसतं तेव्हा हे जग नाहीसं होतं आणि जेव्हा हे जग नाहीसं होतं तेव्हा तो लपलेला असतो. ह्याच विश्वामध्ये तो लपला आहे. पण आता लहानपणी आपण लपंडाव खेळायचो नाही का? लपलो असलो ना आपण तरी आपल्याला जरा दाखवायची थोडी हौस असते की मध्येच काहीतरी टोपी दिसली आहे, कोणाचा शर्ट दिसला आहे, कोणाचा स्कर्ट दिसला आहे. म्हणजे ह्या परमात्म्याला सुद्धा ही आवड आहे बरं का.
लपलेला आहे, पण मध्येच तो अशी झलक दाखवतो आपली, मध्येच झलक दाखवतो आणि पुन्हा लपतो. मग आपण म्हणतो की अरे काहीतरी वाटलं खरं, पण तो दिसत नाही. म्हणजे तो प्रगट आहे. विश्व जेव्हा प्रगट असतो तेव्हा तो अप्रगट असतो, आणि जेव्हा तो प्रगट असतो तेव्हा विश्व अप्रगट होऊन जातो. त्यामुळे असं म्हटलेलं आहे. पण जेव्हा या सोहमची अनुभूती येते संतांना, मोठ्या सिद्ध पुरुषांना, संतही नको म्हणाला, सिद्ध पुरुष यांना जेव्हा सोहम अनुभूती येते, सोहम म्हणजे काय? मी तेच आहे, मी कोणी वेगळा नाही आहे, मी त्याचाच अंश आहे. अहम ब्रह्मास्मी रोज म्हणायचे बरं का, रोज आपणच म्हणायचे, रोज रात्री झोपताना 5 वेळा तरी म्हणा अहम ब्रह्मास्मी. आणि खरीच गोष्ट आहे, आपण ब्रह्मच आहोत. तुम्ही समजत असाल की मी स्मिता आहे, मी सुशीला आहे, मी मृदुला आहे, हे नाही आहे. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मच आहे, हे रोज बजावायचे. आणि खरी गोष्ट ही खोटी नाही. आम्ही देहामध्ये स्वतःला बद्ध केलं आहे, हेच चुकीचं आहे. आणि ह्यालाच अहंकार म्हटलेलं आहे. जेव्हा मी म्हणते सोहम, तेव्हा ती निरहंकार वृत्ती आहे, अशी संतांना, सिद्ध पुरुषांना होते. म्हणजे त्यांच्यापुरतं ते ढळढळीत दिसणारं विश्व नाहीसं होतं. म्हणजेच ते सत्यत्वाने प्रतीत होत नाही. ब्रह्म लपलं की जग भासतं, आणि जग दिसायला लागलं की ब्रह्म लपून बसतं. हेच त्याचं आनंददायी रूप आहे. विश्वामध्ये तो प्रगट आहे. खरं म्हटलं तो प्रगट आहे. कुणासाठी? सिद्धांसाठी. आमच्यासाठी तो अप्रगट आहे. पण शोधला तर सापडेल, सापडणारच नाही असंही नाही आहे. ओम विश्वौ इथपर्यंत आलो आहे. 2च शब्द झालेत. विष्णू, ओम विश्वौ विष्णू. आता या विश्वामध्ये तो आहे म्हटल्यानंतर तो कसा आहे? या विश्वाचं निमित्त कारण पण तोच आहे, कारण पण तोच आहे. म्हणजे बघा हां, कुंभारासाठी म्हणजे घडा बनवायचा तर माती पण पाहिजे आणि कुंभार पण पाहिजे. हे दोन्ही तोच करतो आहे. उपादान कारण तोच आहे, निमित्त कारण पण तोच आहे. त्यांनी काय केलं? ह्या सगळ्या विश्वाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये तो शिरला. शिरला म्हणजे काय आहे? हे मराठी भाषेत झालं, पण संस्कृतमध्ये सांगायचं झालं तर प्रविशती. त्यांनी प्रवेश केला. प्रविशतीमध्ये विष धातू आहे, आणि विशती इति विष्णू. ज्यांनी प्रवेश केला तोच विष्णू आहे असंही म्हटलं. ह्या संपूर्ण चराचराला व्यापून राहणारा तो परमेश्वर, तो विष्णू आहे, आणि तो नाही अशी जागाच नाही आहे. उलट त्यांनी ह्या सगळ्या विश्वाला व्यापून परत तो दशांगुळे शिल्लकच राहिला आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड असं एक नाही बरं का. आपल्याला ज्ञात जेवढं विश्व आहे, अगदी सूर्य, चंद्र, तारे, आकाशगंगा वगैरे आपल्याला माहिती आहेत, अशी 33 कोटी ब्रह्मांड आहेत. काय कमाल आहे ना त्याची. आणि ह्या सगळ्यात तो व्यापून राहिला आहे, पण तो संपला नाही आहे. तो दशांगुळ शिल्लक राहिला आहे. कसा शिल्लक राहिला आहे? भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. काय कमाल आहे ना. भू, जल, तेज, समीर आणि ख म्हणजे आकाश. या सगळ्यांना, आणि रवी, शशी, काष्ठादिकी, काष्ठ म्हटले पण इथे सगळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाण तो भरलाच आहे. आणि एवढं व्यापून तो दशांगुळे उरला आहे. काय कमाल आहे. केवढा असेल तो? केवढा म्हणजे फारच मोठा आहे. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे तो अति लहान पण आहे आणि अति विशाल पण आहे. आता हे विशती इति विष्णू पाहिलं, खूप खूप उपपत्ती आहेत हो, खूप व्युत्पत्ती आहेत. किंवा असं म्हणता येईल विवेष्टी इति विष्णू. विवेष्टी म्हणजे काय आहे? सर्व व्यापणारा आहे. आता ह्याने प्रवेश केला, आता हा व्यापणारा कसा आहे बघूया. पसरणारा आहे तोही विष्णूच आहे. सगळीकडे तोच पसरलेला आहे. तो उत्तुंग पर्वतात पण आहे, तो धुलीकणात सुद्धा आहे, मोठ्या हिमालयात सुद्धा तोच आहे, आणि धुलीतसुद्धा तोच आहे. तो बिंदूत आहे तसा तो सिंधूत पण आहे. तो सूक्ष्म आहे तसा तो स्थूल पण आहे. कुठे नाही, सगळीकडे तो आहे. म्हणजेच त्यांनी सगळं व्यापलेलं आहे. अगदी गीता सांगते मया ततम इदम सर्वै जगदव्यक्तमूर्तीना. मी सगळं व्यापले. ततम, ततम शब्दसुद्धा तन धातूवरून आले. तन म्हणजे ताणणे. आपल्या शरीराला तनू म्हणतात ना. म्हणजे तनूसुद्धा काय आहे? हे आधी सगळं ते हाडामासाचा सगळा सापळा तयार केला, त्याच्यामध्ये ते स्नायू वगैरे भरले, त्याच्यामध्ये मांस भरलं, आणि वरतून एक छान कापड, एक खोळ शिवलेली आहे.
भगवंतानी. वरतून सगळं छान केलेलं आहे, आतमध्ये काहीतरी घाण आहे. पण ही तनू म्हणजे ताणून बसवली ही त्वचा. हो, तरुणपणी ती ताणून बसलेली असते, म्हातारपणी थोडी ती शिथिल होते, पण ही तनू म्हणजे तनोती असा हा सगळीकडे व्यापलेला विवेष्टी इति विष्णू असंही म्हटलेलं आहे. हा, आणि जिथे हा शिरतो ना तिथे तो मंगलता प्रदान करतो, मंगलता वाढवणारा असा हा विष्णू आहे. आणि हा त्यामुळे पालनकर्ता असल्यामुळे तो प्रेमळ आहे, तो वत्सल आहे. आणखीन कसा आहे, गीता सांगते आदित्यानामहो विष्णू. 12 आदित्य, 12 महिन्याचे 12 आदित्य, त्याच्यातल्या कार्तिक महिन्यातल्या आदित्याला विष्णू असं म्हटलेलं आहे. आता अर्थात ह्या विष्णूचं आपण नाव वेगळं बघतोय. हा सत्वगुणांनी परिपूर्ण आहे. ब्रह्मदेव आहे तो रजोगुणी आहे, महेश आहे तो तमोगुणी आहे, पण हा सत्वगुणी आहे, सत्वगुणप्रधान असा आहे. असा म्हणजे मातीतूनच घट साकारला जातो, पण घटामध्ये एका मातीखेरीज काही नाही. तसं हे विश्व निर्माण केलं आहे, पण ह्याच्यामध्ये विष्णूशिवाय काहीही नाही आहे, सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. ओम विश्व विष्णू वषट्कारो. वषट्कारो, वषट म्हणजे काय आहे, होम. होम म्हटलेलं आहे बरं का, यज्ञ नाही बरं का. आता एक यज्ञाच्याच कितीतरी शेड्स आहेत. यज्ञ ज्याला म्हणतात त्यालाच होम म्हणतात, कधी त्याला क्रतू म्हटलेलं आहे, कधी त्याला इष्टी म्हटलेलं आहे. यज्ञाच्याच या सगळ्या शेड आहेत. पण यज्ञ आणि होम याच्यामध्ये फरक आहे. यज्ञ हा बसून केला जातो आणि होम हा उभं राहून केला जातो. उभं राहून ते यज्ञामध्ये शेवटी समारोप करताना पूर्णाहुती असते आणि होमामध्ये वषटकाराचा जप केला जातो असंही म्हटलेलं आहे. म्हणजे वषट म्हणजे त्याग आहे. खरं तर वषट याचाच अर्थ आहे त्याग. आणि त्याग म्हणजे काय करायचं असतं, होम करताना आधी म्हणायचं इदं न मम, हे माझं नाही. आणि आपण म्हणतो ना व्यवहारात सुद्धा बघा ना, एक एक शब्द आपण शब्दाशी जर का म्हणजे त्याच्याशी खेळायला लागलो तर आपण त्याच्यामध्ये रमून जाऊ. जीवनाचा सर्वस्वाचा होम केला, यज्ञ नाही म्हणत, सहसा जीवनाचा होम करणं. आणि होम म्हणजे काय, आता समजा स्वातंत्र्यवीर सावरकर काय, लोकमान्य टिळक काय यांनी आपल्या गृहस्थाश्रमाचा अक्षरशः होम केला आहे. त्याच्यामध्ये हा वषटकार आहे. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की इदन्न मम, हे होम हवनाचं खरं तर मर्म आहे. या एकूणच यज्ञो वै विष्णू असं म्हटलेलं आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने श्रद्धेने जेव्हा त्याला हवीर भाग अर्पण केला जातो तेव्हा वषट ह्या शब्दाचा उपयोग केला जातो. आणि वषट या शब्दाने पूर्ण होणाऱ्या मंत्रांनी त्याला आवाहन केलं जातं. आता एकच बोलते आणि मग पुढच्या शब्दाकडे जाऊया. वाणी आहे ना, वाणीरूपी धेनूचे 4 स्तन आहेत. वाणीरूपी धेनूला 4 स्तन आहेत. ते कुठले आहेत, स्वाहाकार, वषटकार, हंतकार आणि स्वधाकार, हे 4 तिचे स्तन आहेत. आणि त्याच्यातून दुग्ध पाझरते, ते वत्साला पुरवणारी अशी ही वाणी आहे असंही म्हटलेलं आहे. 4च शब्द झाले ना. ओम विश्व विष्णुर वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. भूत, भव्य आणि भवत 3 काळ सांगितले त्याच्यात. भूतकाळ आपल्याला माहिती आहे, भव्य म्हणजे होणारा, पुढे होणारा, भविष्य ज्याला म्हणतो तो पुढे होणारा तो काळ आहे. भूत, भव्य आणि भवत म्हणजे आत्ता होणार, आत्ता चालू आहे तो वर्तमान काळ. म्हणजे ह्या तिन्ही काळाचं ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. भूतकृत आणि भूत, भव्य, भवत भावो, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ही सगळी निर्मिती त्याचीच आहे. खरं म्हटलं ना तर 2 घटनामध्ये आपण काळ कल्पितो. काल असं झालं, आज असं आहे, उद्या तसं होणार आहे. घटनांमधला जो खंड आहे त्याला आपण काळ असं नाव दिलेलं आहे. 2 अनुभवातला अंतर म्हणजे काळ आहे. या काळाला जाणणारा, त्याला प्रकाशित करणारा जो या काळाच्या बंधनांनी तो बांधला जात नाही बरं का. आम्ही काळाच्या, आपण आज इथे 19 जुलै 2023 आहे, पण तो पूर्वीही होता. 100 वर्षापूर्वी तुम्ही होतात का? तुम्ही नव्हतात. आणि अजून 100 वर्षापूर्वी आपण असणार आहोत का? नाही. म्हणजे आपण नाही होत. आम्ही एवढ्या कालखंडापुरतं आमचं जे काय आयुष्य आहे 70, 80, 90, जे काय आयुष्य आहे तेवढे आम्ही आहोत. एवढ्या कालखंडात मी आहे. अजून किती वर्षांनी मी नसणार आहे, पण तो मात्र कालातीत आहे. भूत, भव्य, भवत, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ह्याच्या सगळ्याच्या तो पलीकडे आहे. काळ हा अखंड आहे, अक्षय आहे.
भगवंतानी तर आपलं रूप सांगितलं आहे ना, विभूती म्हणजे विभूती योगात सांगितलं आहे, अक्षयकाल आणि क्षयकाल सांगितलं आहे. आणि विश्वरूप दर्शनात तर कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो असंही सांगितलं आहे. असा हा भूत भव्य भवत प्रभू. भूतकृत, भूतांना निर्माण करणारा तोच आहे. सगळ्यांना निर्माण कोणी केलं? त्यानेच केलं आहे. भूतकृत, भूतभृत भावो. भूतभृतसुद्धा तोच आहे. भूतभृत म्हणजे काय? त्यांचं पालन पोषण धारण पोषण करणारा. आत्तासुद्धा आपल्याला आपण म्हणतो की मीच सगळं करते, मीच माझे पैसे कमवले, माझ्या घामाचे कष्टाचे पैसे आहेत, मीच स्वयंपाक करते, मीच जेवते. पण हे सगळं करणारा तो आहे बरं का. त्याच्या मनात नसेल तर तुमचं सगळं असून सगळी अनुकूल परिस्थिती, सगळं घर तुमचं भरलेलं आहे, पण तरी एखाद दिवशी त्यांनी जर का मनात असेल तर तुम्हाला नाही तर नाही जेवायलासुद्धा मिळत नाही. या सगळ्यांना तो घडवणारा तोच आहे. आणि सगळ्यांना बरं का, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा गर्व झाला होता, सामानगड नावाच्या गडावरती समर्थ एकदा सहजच गेले होते त्यांचं, तेव्हा ते म्हणाले सध्या काही युद्ध वगैरे लढाया नाही आहेत, म्हणून मग मी दुष्काळी कामं काढली आहेत, मग ह्या पाथरवटांना हे रस्ते वगैरे बनवायला सांगितले. तर बघा, म्हणजे मी त्यांना उपाशी राहू दिलं नाही, लढाई नसली तरी काहीतरी काम दिलं, असं थोडासा किंचित, जास्त नाही, किंचित त्यांना अहंकार झाला. तेव्हा समर्थांनी काय केलं? खडक आणला, त्या एका पाथरवटाला त्याच्यावर हलकेच ती मारायला सांगितलं आणि त्याच्यातनं एक लोटाभर पाणी आणि एक जिवंत बेडकी त्याच्यातनं निघाली. खडक फोडता सजीव बेडकी, पाहिली सर्वांनी रोडकी. अशी बेडकी म्हणजे तिचं पोषण कुणी केलं हो? कुणी त्या बेडकीला ते पाणी बिणी सगळं कुणी प्रोव्हाइड केलेलं आहे? अहो तोच आहे, तो सगळ्यांचं रक्षण करतो. तूच घडविशी, तूच मोडीशी, सगळं तोच करतोय. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार. काय सगळ्यांना तो देतोय, काही त्याच्याकडे कमीच नाही आहे. किती भरभरून देतोय तो. म्हणजे त्याचं जर का खरंच त्याचं व्यवस्थापन म्हटलं तर कमाल आहे, कमाल आहे. कोण रक्षितो गर्भामध्ये, कोण गर्भामध्ये रक्षण करतो? कोण रक्षितो गर्भामध्ये, कोण पुरवितो तेथे वारा. वाराबिरा काही नाही आहे. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुखरे दुःख त्या बाळकासी. पण तरी ते बाळ आहे ना, व्यवस्थित आहे. कोण पुरवितो, कोण रक्षितो गर्भामध्ये, कोण पुरवितो तेथे वारा. कोण निर्मितो बाळासाठी जन्माआधीच अमृतधारा. मातेच्या स्तनामध्ये दूध कोण निर्माण करतं? काय कमाल आहे त्याची शक्ती. त्यामुळे कोण छेडितो श्वासामध्ये प्रभुस्मरणाच्या मंजुळ तारा. कोण निर्मितो नाद अनाहत जाने उजळे मन गाभारा. कुणी रेखिले मोर पिसावरी रंग रेशमी इंद्रधनूचे. मेघ बरसता गर्द वनामध्ये कोण नाचतो त्याच्या संगे. कोण आहे बघा, काय रंग आहेत हो मोर पिसावरचे. आम्ही काढायचा प्रयत्न केला, आम्हाला काही जमणार नाही. त्याच्या नॅचरल रंगासारखं आम्हाला काही येणार नाही. त्यामुळे हे सगळं तोच करतो. कोण कसे या प्रश्नापाठी आयुष्याची संध्या होते. शरण जाता श्री सद्गुरुशी मग कर्त्याची ओळख होते. तो कर्ता आहे, तो भूतभृत आहे, भाव आहे. तो भाव आहे बरं का. भाव म्हणजे काय आहे? भाव म्हणजे आपण म्हणतो तो नाही, माझा भक्तिभाव वगैरे हा भाव इथे नाही अपेक्षित. भाव म्हणजे अस्तित्व, एक्झिस्टन्स. हा शब्द तुम्हाला जास्त कळेल. एक्झिस्टन्स, अस्तित्व आहेच, तो आहेच. तो नाही अशी कधी जागा नाही तशी. तो देशकाल परिस्थितीच्या पलीकडे आहे. त्यामुळे तो भाव आहे, तो भूतात्मा आहे. प्रत्येक भूतामध्ये तो आहेच. अगदी छोट्याशा किड्यापर्यंत, जो सूक्ष्म किडा आम्हाला डोळ्यांनी दिसणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा तोच आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो आहेच. आणि भूतभावन असं म्हटलेलं आहे. सगळ्या भूतांचं जनन आणि संवर्धन करणारा सुद्धा तोच आहे. भूतांना निर्माण करणारा सुद्धा तोच आहे. पण एवढं सगळं करून तो अलिप्त आहे, तो नाहीच आहे. तो कशातही शोधूनसुद्धा सापडणार नाही आहे. तो भूतभावन आहे, अस्तित्व आहे, त्याचं एक्झिस्टन्स आहे, पण तो दिसत नाही, सापडत नाही. म्हणजे बघा, आता त्याला जन्म पण नाही आहे, तो निर्माण झालेला नाही आहे, त्याला कोणी माता पिता नाही आहे, त्याला काहीच नाही आहे. अजोपि सन्नव्ययात्मा, अज आहे तो. म्हणजे बघा, आणखीन एक गोष्ट सांगते, मग पुढच्या श्लोकाकडे जाऊया बरं का. टू बी अँड टू बिकम. टू बी म्हणजे असणे आणि टू बिकम म्हणजे होणे.
असणे वेगळं आणि होणे वेगळं. तो आहेच. आम्ही होतो. आम्ही ग्रॅज्युएट झालो, माझं लग्न झालं, मुलं झाली, आणखीन काही मी प्रवचनकार झाले, कोणी काय डॉक्टर झाले, कोणी वकील झाले. हे होणं आहे. त्याच्या इथे होणं नाहीच आहे की तो असा आधी होता आणि मग असा झाला, असं नाहीच आहे. तो आहेच आणि जसा आहे तसाच आहे. की असं नाही आधी मी लहान होते, मग तरुण झाले, मग प्रौढ झाले, असं त्याचं काही नाही आहे. तो फक्त आहे. फक्त एक्झिस्टन्स एवढंच त्याचं आहे. आणि म्हणून तो भूत भावन आहे. आणि त्याचंच वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे 10व्या अध्यायामध्ये. भूत भावन भूतेश देवदेव जगतपते. एकच श्लोक झाला. असू देत, करूया आपण. जेवढे होतील तेवढे होतील. पूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागती अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच. आता सगळे नाही घेणार बरं का, प्रत्येक श्लोकातले काही काही शब्द घेऊया. पूतात्मा अतिशय पूत आहे, पवित्र आहे, परमात्मा आहे. परमात्मा आहे तो. खरंच परमात्मा म्हणजे काय आहे? आपल्या बघा व्यक्तिमत्वाचे बाह्यस्तर एका मागोमाग एक ओलांडत, जसं कांदा असतो की कांदा किंवा कोबी घ्या, कांद्याचा एक एक थर काढला तर आतमध्ये काय असतं, किंवा केळीचा गाभा सोलत गेले तर आत काय असतं? काहीच नसतं. खरं म्हटलं तर पोकळीच आहे, म्हटलं तर सगळं तिथेच आहे, आणि म्हटलं तर काहीही नाही आहे. तसाच आहे परमात्मा. तसाच आहे. त्याची सगळीकडे सत्ता आहे. तो मायातीत आहे. सृष्टीतल्या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत. आपण सगळे अपूर्ण आहोत. आपल्याला काही ना काहीतरी दोष आहेत आपल्यामध्ये, किंवा थोडी न्यून आहे. तो मात्र तसा नाही. तो पूर्ण आहे आणि म्हणून तो परमात्मा आहे. तो अव्यय आहे. व्यय म्हणजे नाश किंवा व्यय म्हणजे विकार. याच्यात बदल नाही. हा कधी संपत नाही. याच्यावर कशाचा परिणामसुद्धा होत नाही. आणि हा कोण आहे? साक्षी आहे. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. घडणाऱ्या घटनांचा तो केवळ साक्षी आहे. तो फक्त बघतो. तो काही तुमच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही बरं का. अंपायर कसा असतो? 2 टीमचा फक्त तो निकाल देतो, लांबनं बघत असतो. तो कशातमध्ये गुंतत नाही. कुठलीही गुंतवणूक न करता तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा साक्षी भावाने असतोच. तो उपद्रष्टा आहे. त्याप्रमाणे सूर्य ज्याला प्रकाशित करतो, परंतु जगाच्या परिस्थितीमध्ये सूर्यावर काही परिणाम होत नाही. सूर्य सगळ्याचा साक्षी आहे. जगतश्चक्षु असं त्याला म्हटलेलं आहे. तसाच हा साक्षी आहे. तो बघतोय, सगळ्यांकडे बघतोय, सगळ्यांकडे लक्ष आहे. पण कुठेही तो ढवळा, तू असं करू नको असं सांगत नाही. पण सांगत नाही असं म्हटलं तरी आपलं एक अंतर्मन सांगत असतं. साक्षीवरनं एक थोडीशी छोटीशी गोष्ट सांगते. समर्थांचे 2 शिष्य असतात आणि समर्थ त्यांना काही एक प्रसाद देतात आणि म्हणतात की हा प्रसाद खायचा आहे, पण असाक्ष खायचा आहे, कोणी बघत नाही असं खायचं आहे. मग एक शिष्य कुठेतरी जातो, एका खोलीमध्ये दार बंद करतो आणि तो प्रसाद खाऊन परत येतो. पण दुसरा शिष्य जातो, खूप वेळ जातो तरी तो तरी तो परत येत नाही. तेव्हा मग परत येतो आणि तो म्हणला की मला अशी जागाच सापडली नाही, की मला कोणी पाहत नाही, अशी जागाच नाही. कुठेही मी गेलो तरी तो परमेश्वर मला पाहतोच आहे. आपणही लक्षातच ठेवायला पाहिजे, हे साक्षी रूप त्याचं आहे. जेव्हा आपण अगदी कुठेतरी जाऊन, कुठे अंधारात, कुठे कोपऱ्यात जर एखादं पाप केलं, त्याला माहिती आहे बरं का. अशा भ्रमात राहू नका की कुणाला कळलं नाही मी काय केलं ते. त्याला सगळं माहिती. इतका तो साक्षी आहे, इतका तो अक्षर आहे. अक्षर आहे. अक्षर म्हणजे काय? क्षर नाही तो अक्षर. क्षर म्हणजे ज्याला नाश नाही. तो निरंतर कार्यरत असतो, पण तो कधीही झिजत नाही, त्याची कमी होत नाही, तो शिणत नाही. ते तत्त्व असं आहे की ते गळून जात नाही. बघा, तत्त्व असं आहे की ते गळून जात नाही. आपण समजा चाळणीत पाणी घेतलं तर 2 मिनटं पण टिकणार नाही, ते गळून जातो. तसंच समजा आकाशाची गाळणी केली, प्रपंचाची चाळणी केली आणि देहाची 9 द्वारं उघडून दिली, तरी जे गळून जात नाही असं जे तत्त्व आहे ते अक्षर तत्त्व आहे. 9 द्वारं आहेत देहाला आणि सगळी उघडी आहेत बरं का. सगळी द्वारं उघडी आहेत, तरी तो आतला पिंजऱ्यामध्ये तो राहतोय. 10 द्वारे का पिंजड़ा जामे पंछी पौन, रहीब को अचरज है जाए तो अचरज कौन. कबीरजी म्हणतात 10 द्वाराचा पिंजरा आणि तोरी तो राहतोय. इतकं जर का तो आहे तो अक्षर आहे. तो कुठे सापडत नाही, तो झिजत नाही, तो संपत नाही, असा तो आहे.
योगो योगविदान नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमः. प्रत्येकच शब्द गोड आहे हो, प्रत्येकच आहे, पण तरी मी नारसिंहवर बोलणार आहे. बाकीचे तर तुम्हाला कळेल. योगो योगविदान नेता. नारसिंह वपू म्हणजे काय, याचेही दोन अर्थ आहेत बरं का. नार म्हणजे पाणी, नीर माहिती आहे आम्हाला, पण नार म्हणजे सुद्धा पाणी. याच्यावरूनच नारायण शब्द आला आहे. नार हे ज्याचे अयन आहे, अयन म्हणजे डेस्टिनेशन, अंतिम गंतव्यस्थान. नार हे ज्याचे अयन आहे त्या नारायणाचं इथे वर्णन आहे. या नार हे ज्याचे अयन आहे तो नारायण. इथे मात्र पाण्यामध्ये राहूनसुद्धा सिंहासारखा जो निर्भय आहे असा हा नारसिंह वपू असं म्हटलेलं आहे. नारसिंह फार सुंदर वर्णन आहे त्याचं बरं का. आता आपल्याला नरसिंहाचा अवतार तर माहिती आहे, हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाच्या कथा तर माहितीच आहे. या प्रल्हादाच्या कथेमध्ये सुद्धा प्रल्हाद हे असं एक स्वरूप आहे की त्यांनी आपल्या पित्याने कितीही छळ केला तरी जेव्हा नरसिंह रूपामध्ये परमेश्वर प्रगट झाले तेव्हा आपल्या पित्यासाठी सुद्धा त्यांनी मुक्तीचं मागणी केलेली आहे. माझ्या पित्याला आधी मुक्ती द्या असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे नारसिंह वपु श्रीमान. आणि हा सिंह आहे ना, नरसिंह म्हणजे सिंह आहे. सिंहचा आणखीन एक अर्थ आहे सहनशील असणारं. माणसामध्ये अतिशय सहनशील कोण आहे तर प्रल्हाद आहे. मी नेहमीच सांगते की प्रल्हादश्चास्मी दैत्यानं हे 10व्या अध्यायाचं विवरण करताना मी नेहमीच सांगते, आपल्याला जेव्हा खूप दुःख होतं, आपल्याला कोणीतरी खूप अन्याय करतं, खूप टोचून बोलतो, खूप अवमान होतो, घरात असू दे, समाजात असू दे, संस्थेत असू दे, आपल्याला खूप दुःख भोगावी लागतात, तेव्हा एकच व्यक्ती डोळ्यासमोर आणायची, प्रल्हाद. मी नेहमीच म्हणते प्रल्हादा इतका आपला छळ कोणी केला नाही आहे. आपल्याला कोणी उकळत्या तेलात टाकलं नाही, आपल्याला कोणी ढकलून दिलं नाही, कोणी हत्तीच्या पाया. त्यामुळे प्रल्हाद हे सहिष्णुतेचं प्रतीक आहे असंही म्हटलेलं आहे. आता नरसिंहाच्या रूपाला सगळेजण घाबरले, अगदी पत्नी लक्ष्मीसुद्धा घाबरली, देवादिकसुद्धा भिवून उभे राहिले. पण भक्तरक्षण करणं हे भगवंताचं ब्रीदच आहे असंही म्हटलेलं आहे. भक्तरक्षण हे भगवंताचं ब्रीदच आहे. कुठल्याही स्थितीमध्ये भगवंताचा धावा केला तर ते निश्चितपणाने धावून येतातच. नरसिंहाचे रूप भयानक, स्वर्गस्पर्शी शोभे मस्तक, नेत्र जसे अंगारची दाहक, शंकुकर्ण हे तीव्रची शोधक, नखायुधे ही तीक्ष्ण विदारक. नखच रूपी आयुध आहेत. नखायुधे ही तीक्ष्ण विदारक, ना नर ना पशुराज कोण हा, अवतरला चिद्घन, जय जय नृसिंह नारायण, जय जय लक्ष्मी नारायण. असा नारसिंह वपू आहे. पुरुषोत्तम आहे. आता पुरुषोत्तम मास सुरू आहे, त्यामुळे पुरुषोत्तमाबद्दल तर बोलायलाच पाहिजे ना. त्यामुळे सरळ अर्थ घेतला तर पुरुषामधला उत्तम हा पुरुषोत्तमचा अर्थ आहे. रागद्वेषरहित असा आदर्श पुरुष आहे. पण गीतेत सांगितलेला आणखी एक अर्थ जरासा वेगळा आहे. यस्मात्क्षरमतीतोहम शरादपि चोत्तम अतोस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तम, असा तो पुरुषोत्तम आहे. आता शुद्धावस्थेमध्ये प्रकृती आणि अविनाशी आत्मा या दोन्हीपासून भिन्न असणारा पण प्रकृतीमधून व्यक्त होणारा तो पुरुषोत्तम आहे. बघा आता प्रकृती आणि पुरुष या दोन तत्त्व सांगितली. यस्मात् क्षरम अतीतोहम, क्षरादपि अक्षर आणि क्षर या दोन्हीच्या पलीकडे जो आहे तो पुरुषोत्तम आहे, जो क्षरापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि अक्षरामध्ये सुद्धा उत्तम आहे असा तो आहे. सदसच्चाहमर्जुन असा तो आहे, तो सर्वात आहे असंही म्हटलेलं आहे. सगळ्यामध्ये पुरुषोत्तम आहेच. आणि आत्ता तर पुरुषोत्तम मास सुरू आहे. सर्व शिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः. सर्वचा अर्थ आपल्याला माहिती आहे, आता तो मी परत सांगत नाही. शर्व म्हणजे काय आहे, शर्वचा फारसा माहिती नाही. शर्व म्हणजे टू किल, मारणे, इंज्युअर, जखम करणे, असं हर्ट वगैरे असा अर्थ आहे. त्यामुळे इथे शंकराचं नाव काय आहे तर शर्व आहे. इथे शंकराचं आहे, पण इथे आपण विष्णूचं आहे बरं का. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये सुद्धा शर्व असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. पण हा शर्व म्हणजे काय आहे तर नको असणाऱ्या गोष्टी दूर करणारा असा आहे. संपवण्यात, मारण्यात खरं तर काही वाईट नसतं. वाईट गोष्टी आहेत त्या टाकूनच द्याव्या लागतात, त्या संपवाव्याच लागतात, असा हा शर्व आहे. त्यामुळे कित्येकदा जीर्ण गोष्टी नष्ट व्हायलाच हव्यात, तेव्हाच नवीन गोष्टींना जागा मिळते. जुने वृक्ष वठलेले
जीर्ण झालेले पडायला पाहिजेत, तरच नवीन पालवी फुटेल, तरच नवीन वृक्षांना जागा होईल असंही म्हटलेलं आहे. आणि हा जो शर्व आहे ना, हा कसा आहे, हा घाबरवणार आहे म्हटलं तर तो इजा करणारा आहे. आणि कशासाठी हे सगळं कोणाच्या धाकाखाली चालतो आहे? हा शर्व म्हणजे हा परमात्मा आहे, परब्रह्म आहे. जरी इथे विष्णू सहस्रनामामध्ये आपण त्याचा उल्लेख केला तर हे परब्रह्माचं नाव आहे. आणि तो इतका घाबरवतो. सगळी ही सृष्टी आहे ना, ही सगळी त्याच्या धाकामध्ये आहे बरं का. सगळी सृष्टी त्याच्या धाकामध्ये आहेत. आता बघा हां, कुठल्याही संस्थेचे नियम असतात ना, RTOचे नियम असतात, कोर्टाचे काही नियम असतात, शाळेचे नियम आहेत, संस्थेचे नियम आहेत. मग या सृष्टीला काहीतरी नियम असणारच ना. आम्ही साधं रस्त्यावर बाहेर पडलो तर कोणीतरी आम्हाला येऊन धडकतो, पण एवढे सूर्य चंद्र नक्षत्र ग्रह तारे फिरत आहेत, प्रत्येकाच्या कक्षा वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं स्पीड वेगळं आहे, प्रत्येकाचं सगळं वेगळं असूनसुद्धा कोणाची धडक होत नाही आहे. का धडक का होत नाही आहे? अहो, त्यांना आखून दिलेत, मार्ग आखून दिलेत. कुणी? यांनीच. आणि म्हणून हा शर्व आहे. हा शर्व कशा आहे? आणि उपनिषद सांगतं भीषा अस्मात वातः पवती. वारा कशामुळे वाहतो? ह्याच्या भीतीमुळे. वाऱ्याला काम दिलं आहे वाहण्याचं, थंड करण्याचं काम दिलं आहे, म्हणून ह्याच्या भीषा म्हणजे भीतीने. वातः पवती भीषात अस्मात उदेती सूर्य. सूर्यसुद्धा आपण म्हणतो ना नियमित आहे, पण ह्याच्या भीतीने तो नियमित उगवतो. भीषात अस्मात अग्निश्चेंद्रश्च. अग्निसुद्धा ह्याच्या भीतीने दाहक आहे. इंद्रसुद्धा ह्याचे नियम पाळतो. मृत्युर्धावती पंचमहा. आणि 5वा आहे तो मृत्यू आहे. सगळे ह्याच्या धाकात आहेत, म्हणून हा शर्व आहे. म्हणून हा शर्व आहे. त्यामुळे आपापली कामं करतात असा हा शर्व आहे. शिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरेश्वरः. स्वयंभू. स्वयंभू आहे तो. स्वयंभू म्हणजे त्याला कोणी निर्माण केलेलं नाही आहे. आपण म्हणतो की स्वयंभू इथे शंकराची मूर्ती सापडली वगैरे, पण ते सुद्धा काहीतरी कुठेतरी निर्मिती आहे. ह्याला मात्र कोणीही निर्माता नाही आहे. हा योग स्वरूपाने स्वतःच्या इच्छेने हवे तेव्हा हवं तिथे विशिष्ट कार्यासाठी प्रगट होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे त्यांनी सांगितलेले. हा प्रगट होतो, त्याला कोणी चालक नाही, त्याला कोणी मालक नाही. तो काय करतो? म्हणजे त्याला दुसरी सामग्री पण लागत नाही. आपल्याला काहीतरी समजा सांगितलं तुम्हाला शिरा करा, द्या, सामान द्या, तर आम्ही करतो. रवा साखर काय सगळं द्या आम्हाला, तर याला काही लागत नाही. स्वतःच सामग्री आहे, स्वतःच करतो आहे, उपादान करता तोच, सगळं तोच आहे, असा तो आहे. आणि म्हणून हा ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा याचं वर्णन परिभूः स्वयंभूः असं केलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीतः मा गृधः कस्यचित् धनम् असंही म्हटलेलं आहे. हा स्वयंभू शंभुरादित्य. आणखीन म्हटलेलं आहे अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभ मरप्रभू विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. अप्रमेय आहे हा. अप्रमेय म्हणजे काय आहे? संस्कृतमध्ये मा धातू आहे. मा म्हणजे मोजणे, त्याच्यावरनं शब्द आला माप. माप किंवा मिती, भूमिती, परिमिती, हे जे आहेत सगळे शब्द. आणि त्याचं जे कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषण कवी धावी जे आहे ते आहे अप्रमेय. प्रमेय असं आहे. आपल्याला लहानपणी प्रमेय होतं भूमितीमध्ये एक भाग. प्रमेय म्हणजे जे मोजता येतं, जे सिद्ध करता येतं, जे प्रूव्ह करता येतं ते प्रमेय. याला इथे प्रमेय नाहीच. याला कशाने प्रूव्ह करणार? याचं मोजमाप काय आहे? प्रत्येक गोष्टीला इथे आपल्याकडे मोजमाप आहे. दूध आपण लिटरमध्ये मोजतो, धान्य किलोमध्ये मोजतो, जमीन किंवा बाकीच्या वस्तू, समजा या हॉलची लांबी रुंदी किती आहे, आम्ही काहीतरी मोजू शकतो ना. काहीतरी आमच्याकडे एकर आहे, हेक्टर आहे, काहीतरी मोजमाप आहेत. याला मोजमापच नाही आहे. हा किती सूक्ष्म आहे आणि किती मोठा आहे काही आम्हाला माहितीच नाही आहे. हा कसा आहे असं विचाराल तर अप्रमेय, मोजता येणार नाही असा आहे. किंवा दुसऱ्या अर्थाने ह्याला सिद्ध करता येत नाही. लॉजिकमध्ये, तर्कशास्त्रामध्ये 3 प्रमाणं आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपलब्धी प्रमाण. इथे कुठलंच प्रमाण त्याला लागू नाही आहे. त्यामुळे ह्याला काही सिद्ध करता येत नाही, ह्याला मोजता येत नाही. हा अप्रमेय आहे. आणि असंही म्हटलेलं आहे, आचार्य असं म्हणतात की एका दिव्याला जाणण्यासाठी दुसऱ्या दिव्याची आवश्यकताच नसते.
दिवा हा स्वयंप्रकाशितच, स्वतः प्रकाशित असतो, तेव्हा दुसरा दिवा नेऊन त्याच्यासमोर काही नेण्याची गरजच नाही आहे. असा हा अप्रमेय असा आहे. तो स्थविष्ठ आहे, तो स्थविर आहे. स्थविर शब्द कधीच ऐकला नसेल फारसा. स्थविर म्हणजे म्हातारा आहे तो. जरा राग येईल तुम्हाला, म्हातारा काय म्हणता हो तुम्ही त्या विष्णूला. पण खरंच सांगू का, स्थविर म्हणजे म्हातारा आणि स्थविष्ठ म्हणजे तो स्थाणू आहे, स्थूलापेक्षा स्थूल आहे. आता म्हातारा काय, खरं तर असा शब्द नाही आहे. वृद्ध, आता वृद्ध शब्दसुद्धा आपण वापरतो, पण वृद्ध म्हणजे म्हातारा नाही बरं का. वृद्ध म्हणजे वाढलेला, वृद्ध धातू आहे, वाढलेला असतो तो वृद्ध असतो. हा वृद्ध आहे, हा प्राचीन आहे, हा सनातन आहे. कारण ह्याच्या मागे कोणी नाही आहे. आम्हाला आहेत आई वडील आजी आजोबा पणजोबा, आमच्या अगदी 7 पिढ्यांचं सांगायचं झालं तर आम्ही सांगू शकतो, किंवा आणखीन शोध घेतला तर मागे आम्ही ऋषींपर्यंत जाऊ शकतो. याला मागे जाताच येत नाही. म्हणून हा सर्वात ज्येष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, आणि म्हणून तो स्थविर म्हणजे म्हातारा आहे. साध्या शब्दात म्हटलं तर तो म्हातारा आहे. त्यामुळे, आणि खरंच आहे, त्यामुळे त्याला मागे नाही जात आहेत. जसं तान्हं बाळ असतं की नाही, त्याला आपल्या आईचं रूप वगैरे काही माहिती नसतं, की ही कोण आहे, ही शिक्षिका आहे का, ही जज आहे का, मोठी डॉक्टर आहे का, पॉलिटिशियन आहे का, भिकारीण आहे, काही माहिती नाही. ही आपली आई आहे, बास एवढंच त्याला माहिती आहे. तसंच ह्याला मागे कोणी नाही आहे. आपल्याला माहिती आहे की ती एकमेव शक्ती आहे, पण त्याला मागे जात नाही. तसंच म्हणून हा स्थविर आहे, स्थविष्ठ आहे, म्हणजे तो स्थूलापेक्षा सुद्धा स्थूल आहे. खरं म्हटलं तर सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे, पण स्थूलापेक्षा स्थूल आहे. तो अतिशय लहान आहे, अतिशय मोठा आहे, तो अतिशय जवळ आहे, अतिशय दूर आहे. कुठे आहे, त्यामुळे तो खरंच आहे. बहिरंतश्च भूतानां मचरैचरमेवच सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थैचान्तिके च. तो अतिशय दूर आहे, आम्हाला दिसतच नाही, पण तो इतका जवळ आहे म्हणूनही आम्हाला दिसत नाही, अशी त्याची गंमत आहे. स्थविष्ठ आहे, ध्रुव आहे, असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. पवित्र आहे, मंगल आहे, परम आहे, हे तर तुम्हाला आता वाचूनसुद्धा ते कळेल. ईशान आहे, ईशान, तो ईशान का आहे तर ईश धातू आहे बरं का. ईश्वर आपण म्हणतो, पण ईश म्हणजे शासन करणारा, कंट्रोल करणारा. आणि कंट्रोल करणारा जो आहे त्याला शासन करण्याचे अधिकार असतातच ना. जो शास्ता आहे तो शिक्षासुद्धा करू शकतो. मग हा कसा आहे, ईशान, शासन पण करतो, नियंत्रण पण करतो, तुमचं रक्षणसुद्धा तोच करतो. त्यामुळे पंचमहाभूतांवर हा नियंत्रण करतो, बाहेरच्या पण आणि आतल्या पण. लक्षात घ्या, पाणी हा अग्नीचा खरं तर शत्रू आहे नाही का. माहिती आहे तुम्हाला, अग्नी जर का विझवायचं झालं तर पाणी लागतं, पण आमच्या शरीरात अग्नी पण आहे आणि पाणी पण आहे, पण ते भांडत नाही आहेत. सगळेच आहेत, पंचमहाभूत आहेत सगळ्या. पृथ्वी आप जे आपल्या शरीरामध्ये जे सॉलिड आहे, म्हणजे हाडं आहेत, मांस आहे, स्नायू आहेत, ते सगळं पृथ्वी तत्व आहे. जे फ्लुईड आहे ते सगळं आपतत्व आहे. तेज तत्व आहेच आहे, म्हणजे पोटातली आग आहे, भूक आहे, बुद्धीचं तेज आहे, डोळ्याचं तेज आहे, वाणीचं तेज आहे, म्हणजे सगळं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश. पण चांगली गुण्या गोविंदानी नांदतात सगळे एका देहामध्ये. कोणामुळे, याच्यामुळे हा आहे म्हणून. अदरवाईज हे शक्यच झालं नसतं. म्हणून तो ईशन शक्ती आहे. कोणाची या सत्ते चाले हे शरीर, त्याच्या सत्तेने चालतं आहे. म्हणून रोज एक त्याला नमस्कार तर करायलाच पाहिजे, की तू हे चालवतोयस बाबा, माझी एवढी काही शक्यता नाही. आपल्याला समजा सांगितलं असतं की पचनसंस्था जरा तुम्ही सांभाळा बरं का, आम्ही किती गोंधळ घालून ठेवले असते. आज विसरूनच गेले, अगो बाई ह्याचं 10वीचं वर्ष आहे ना, ते माझ्या लक्षातच राहिलं नाही, किंवा आज 2दा घातलं चुकून हा पाचक रस ह्याच्यात. आज तो काहीही करत नाही. इतकी सुंदर व्यवस्था आहे. ईशान आहे, सगळं नियंत्रण करणार आहे. पण चुकलं तर शासनही करतो. खरं तर खूप लगेच शासन करत नाही, 4 वेळेला सवलत देतो. आम्हीच किती गोंधळ घालतो तरी तो सवलत देतो, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पण फार झालं, अति झालं की तो शिक्षा करतो. मग एखादा रोग डोकावतो आमच्यामध्ये. असा तो ईशान आहे, ईश्वर आहे. ईशानसारखाच ईश्वर शब्द आहे, त्यामुळे तोही असाच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो ईश्वर आहे. मेधावी आहे. काय एक गोड शब्द आहेत बरं का. मेधावी,
मेधावी म्हणजे काय तर बुद्धीची एक पायरी आहे. बुद्धीचे 4 स्तर आहेत बरं का. एक बुद्धी आहे, सगळ्यांना बुद्धी आहे, सगळ्यांना, प्रत्येकाला. अगदी मतिमंद मुलगा असेल तरी बुद्धी अल्प प्रमाणात का होईना कमी जास्त असते, प्रत्येकाला बुद्धी आहे. म्हणजे अगदी लहान बाळालासुद्धा बुद्धी आहे. ओलं झालं तर कळतं, भूक लागली तर कळतं, किडा मुंगी चावली तर कळतं, बुद्धी आहे. त्या बुद्धीचा वरचा स्तर म्हणजे मेधा आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान असणं ही मेधा आहे. बुद्धी, मेधा. त्याच्यावरची आहे ती प्रज्ञा आहे. प्रज्ञा म्हणजे काय आहे तर प्रज्ञा म्हणजे त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये अत्युच्च शिखर गाठणं ही प्रज्ञा आहे. आणि त्याच्याही वरती जर का गेलो तर ती प्रतिभा आहे. प्रतिभा म्हणजे अतिशय तरल अशी कल्पनाशक्ती आहे जी कवींकडे आहे, प्रतिभा. आणि प्रतिभा हा बुद्धीचा उच्च स्तर आहे. पण मेधा ही दुसरी पायरी असं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये एक फार सुंदर गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आकलन शक्ती आहे, रिसेप्टिव्हिटी आहे. आपल्याला आकलन होतं ना, काही आपण एखादी नवीन गोष्ट ऐकली तर ती ग्रास्प व्हायला पाहिजे, ती आकलन व्हायला पाहिजे, रिसेप्टिव्हिटी पाहिजे. ही आकलन शक्ती म्हणजे मेधा आहे. आणखीन एक गंमत सांगू का, पुरुषांची मेधा आणि स्त्रियांची मेधा ही थोडीशी वेगळी असते बरं का. पुरुष आणि खरंच ही अगदी ऑब्व्हियस फरक आहे. समजा एखाद्याने गाडी घेतली, कार घेतली तर आपण काय म्हणजे बायका काय बघतील, रंग कसा आहे, कुशन कसं आहे, कम्फर्ट कसं आहे, एवढं बघू. पुरुष काय बघतात, ते टायर कुठले आहेत, ते इंजिन कुठलं आहे, ते किती HP आहे, हे सगळं. म्हणजे स्त्रियांची जी मेधा आहे ती थोडीशी सिंथेसिस आहे, म्हणजे सिंथेटिकल, विश्लेषणात्मक आहे. आणि पुरुषांची जी आहे ती ॲनालिटिकल असते. सगळीकडे आपण एखाद्याकडे जेवायला गेलो तर आपण बघू की घराचे पडदे कसे आहेत, हे कसे आहेत, तिचा ड्रेस कसा होता, जेवण कसं होतं. पुरुष ते नाही बघणार की त्या प्लॉटचं म्हणजे फ्लॅटचं स्क्वेअर फीट किती आहे, कसा पडला, कुठल्या बिल्डर. हे दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. पण मेधावी आकलन शक्ती मात्र निश्चित सारखीच आहे. खरं म्हटलं ना तर आपल्या सगळ्यांकडे 5 मिनटं, आपल्या सगळ्यांकडे बुद्धीची व्याप्ती खूप विशाल आहे. आपल्याकडे 1,00,000 GB बुद्धीची खरं तर क्षमता आहे. त्याच्यातली 3% आपण वापरत नाही, 3% आपण वापरत नाही. सेकंदाला आपण 38,000 फंक्शन्स खरं तर करू शकतो बुद्धीने, पण करत नाही. काहीच आपण वापरत नाही. आपण बुद्धीचा वापरच करत नाही. खरं तर सकल मती प्रकाशू, माऊलींनी जे सांगितलं तशी बुद्धी आहे आपल्याकडे, सगळ्यांकडे आहे, पण ती आपण वापरत नाही. जो मेधावी असतो त्याच्या मनात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं वर्तन, त्याचं ज्ञान असतं ते असंशय असतं. मेधावी छिन्न संशय, सगळे संशय विरून जाणारी अशी बुद्धी आहे. इतर बुद्धिमान लोकांच्या मनामध्ये संशय असू शकतो, भ्रम असू शकतो, इथे छिन्न संशय आहे असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे गीतेमध्ये मेधावीचा उल्लेख आहे. ज्याला वस्तूचं पूर्णपणाने आकलन होतं, त्याचं आकलन ज्ञानविज्ञानासहित होतं, असे मेधावी आपल्याला खरं तर या भारतभूमीमध्ये जितके मेधावी लोक, नुसतं बुद्धिमान, नुसतं पॅकेज, नुसतं हे असलं नको, मेधावी पाहिजे. त्याचा व्यवहारात उत्तम उपयोग होईल. आणि ज्या ज्या गोष्टीला आध्यात्मिक अधिष्ठान असेल तिथे मेधा असतेच. आणि जिथे आध्यात्मिक अधिष्ठान असेल तिथे कार्य निश्चितपणाने सक्सेसफुल होणारच असंही म्हटलेलं आहे. अशा या मेधावी इथपर्यंत आपण आलेलो आहोत. पण किती श्लोक झालेत? 9 श्लोक झालेले आहेत. पण उद्यापासून आपण बाकीची पार्श्वभूमी फारशी न बघता पूर्ण श्लोकाला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक श्लोकातले 1-2 घेत आपण पुढे जाणार आहोत. तरच आपलं हे सहस्र नाम पूर्ण होईल. आता शेवटी फक्त बोलताना एवढंच म्हणते की विष्णूची कुठली कुठली नामं आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलते. की औषधे चिंतयेत विष्णू भोजनंच जनार्दनम, भोजनेच जनार्दनम असंही म्हटलेलं आहे. अशी 16 नावं त्याच्याबद्दल उद्या बोलूया. फक्त आता त्या सर्वात्मक सर्वेश्वराला नमस्कार करताना एवढंच म्हणते, यस्मिन् सर्वं यतः सर्वं यस् सर्वं सर्वतश्च यः यश्च सर्वमोयो नित्यं तस्मै सर्वात्मने नमः. ओम शांती शांती शांती. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.
ओम शांती शांती शांती.